नमस्कार. आजच्या झूम मीटिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सन्माननीय श्री संजय मगर साहेब हे जॉईन झालेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी एवढा वेळ काढला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सुरुवातीलाच आभार मानतो आणि त्यांची जी आतापर्यंत आम्ही व्याख्यानं आयोजित केलेली आहेत त्या व्याख्यानांना प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. मी प्राध्यापक प्रवीण खांडवे सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. प्राध्यापक प्रवीण खांडवे सर, सहसंचालक, मिशन IAS, अमरावती, महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज या मिशन IAS यांच्यातर्फे आयोजित या झूम मीटिंग मध्ये, जी मीटिंग आपली फेसबुकवर सुद्धा डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांच्या फेसबुक पेजवर सुद्धा अनेक लोक लाईव्ह सध्या बघत आहेत. या आपल्या कोरोना लॉकडाऊनच्या नंतर ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानार्जन करण्याचं एक नवीन माध्यम आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि याचाच उपयोग करून मिशन IAS ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. आणि या उपक्रमामध्ये माननीय मगर साहेबांसारखे बरेचसे अनेक अधिकारी स्वयंप्रेरणेने या उपक्रमाला आम्हाला सहकार्य करीत आहेत. त्याबद्दल अशा अनेक मान्यवरांचे मी मिशन IAS तर्फे सर्वात पहिल्यांदा धन्यवाद देतो. आजच्या या झूम मीटिंग साठी आजच्या कार्यक्रमावर मान्यवर म्हणून मिशन IAS चे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर आणि आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री मगर सर हे आज आपल्या मीटिंगला उपस्थित आहेत. इतर मान्यवर मंडळी सुद्धा आज आपल्या या मीटिंग मध्ये मगर सरांना ऐकण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांचे नाव मी या ठिकाणी घेणार नाही, परंतु काही अनेक प्रेक्षक या ठिकाणी आवर्जून मीटिंगला उपस्थित झालेले आहेत आणि फेसबुक लाईव्हवर हा कार्यक्रम बघणारे अनेक विद्यार्थी, या सगळ्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो. आजचा आपला जो हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्यातला महत्वाचा विषय आहे आपलाच भावनिक बुद्धिमत्ता. आपल्याला आता आपले प्रमुख पाहुणे आज या विषयावर वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. तर आज या समाजामध्ये जगत असताना आपल्या आसपास, आपल्या शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये, आपल्या कार्यालयांमध्ये अनेक ठिकाणी आपण आपल्या व्यक्तींसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया प्रक्रिया आणि आपलं संपर्क आणि आपलं विचारांची आदान प्रदान आणि आपल्या वर्तनाची आदान प्रदान ह्या सर्व गोष्टी आपण करीत असतो. आणि हे करीत असताना ज्यांचे काम चांगले होतात, ज्यांचे संबंध इतरांसोबत चांगले असतात, ज्यांच्या विचारांना ताबडतोब मान्यता मिळते आणि ज्यांच्या सगळ्या जीवनामध्ये एक संपूर्ण आनंदाचा एक प्रकाश असतो, हे जर आपल्या जीवनामध्ये घडवायचं असेल तर आपल्याला सुरुवात पहिल्यांदा करायला पाहिजे की आपले रिलेशनशिप ही कशी चांगली असू शकते, सुंदर असू शकते, मजबूत असू शकते. आणि हे जर करायचं असेल तर सुरुवात आपल्याला करावी लागेल की आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता ही आपल्याला समजली पाहिजे, ओळखता आली पाहिजे आणि त्यावर आपल्याला काम करता आलं पाहिजे. आणि हाच उद्देश घेऊन आज आपण या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता, तुमचा इंटेलिजन्स आहेच पण भावनिक बुद्धिमत्ता ही आजच्या या जगामध्ये अतिशय महत्वपूर्ण बाब, प्रत्येक बाबतीमध्ये, म्हणजे तुम्ही विद्यार्थी असा, शालेय विद्यार्थी असा, ज्युनियर कॉलेजमध्ये असा किंवा शिक्षक असा, कर्मचारी असा, एखाद्या बँकमध्ये अधिकारी असाल किंवा एखाद्या मोठ्या कार्यालयामध्ये उच्च पदस्थ अधिकारी असाल, सगळ्या लेवलला लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला आज भावनिक बुद्धिमत्ता हा एकमेव असा मुद्दा आहे की जो प्रत्येकाला उन्नतीचा प्रकाश देऊ शकतो. आणि नेमकं हेच समजण्याकरता आज आपल्यामध्ये या वैशिष्ट्यपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मान्य श्री राजेशजी मगर
जे आपले यशदा पुणेचे ट्रेनर आहेत हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माननीय मगर सरांनी सुरुवातीला वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागामध्ये 9 वर्ष कार्य केलं. त्यानंतर त्यांनी शालेय शिक्षण विभागामध्ये 8 वर्ष सेवा केली आणि पोलीस खात्यामध्ये सुद्धा त्यांनी 10 वर्ष कर्तव्य बजावलं. अशा प्रकारे विविध क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे त्यांच्याकडे जो कर्तव्य पार पाडण्याचा आणि एकमेकांशी संपर्क करण्याचा जो काही अनुभव आहे त्याच्या आधारावर त्यांनी यशदा पुणे या प्रशिक्षण संस्थेमार्फत अनेक शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि अनेक वेगवेगळ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. शासकीय कामकाजामध्ये सुद्धा असून सुद्धा एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून श्री मगर साहेब सुट्टीच्या दिवशी सामाजिक कार्यांसाठी आपला वेळ काढतात, ही मोठी गौरवाची बाब आहे. आणि अशा या कोरोना महामारीच्या काळामध्ये समाजातील नैराश्य दूर करण्यासाठी आपण फुल न फुलाची पाकळी म्हणून ऑनलाईन पद्धतीने का आपण लोकांना सॉफ्ट स्किल, ज्यामध्ये मगर साहेब एक्सपर्ट आहेत, यावर आपण मार्गदर्शन करू शकतो. अशा प्रकारचं सामाजिक दायित्व हे मगर साहेबांनी स्वतःसाठी ठरवून घेतलेलं आहे. आणि त्याच कामाची एक पूर्तता म्हणून आज या मिशन IASच्या तर्फे आयोजित या झूम मीटिंग मध्ये आज आपण माननीय मगर सरांना ऐकणार आहोत. आणि आपला आजचा विषय असेल भावनिक बुद्धिमत्ता. तर आपल्याला या ऐकत असताना काही मुद्दे किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करावे, म्हणजे मीटिंग मध्ये डिस्टर्बन्स आपला होणार नाही आणि आपण एकचित्ताने मगर सरांना ऐकू शकू. तर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपलं प्रेझेंटेशन आणि आपलं सादरीकरण करण्यासाठी मी आपल्याला आता आमंत्रित करतो माननीय श्री मगर सर. सर, आवाज येतोय माझा? यस सर, एकदम क्लिअर. हो, एकदम चांगला येतोय. ओके ओके ओके. आपण सुरुवात करूया. माझा आवाज येतोय व्यवस्थित? धन्यवाद खांडवे सर, तुम्ही माझी ओळख करून दिली. विशेष म्हणजे काठोळे सरही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मिशन IAS अमरावती यांनी आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम, या प्रसंगी या मिशन IAS चे संचालक प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, प्राध्यापक प्रवीण खांडवे सर, प्राध्यापक प्रवीण गुलाने सर हे सर्वजण आज उपस्थित आहेत. आणि या झूम मीटिंग मध्ये महाराष्ट्रातून उपस्थित असलेले शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि काही व्यावसायिक, गृहिणी सर्वांसाठी हा कार्यक्रम मोफत उपलब्ध आहे आणि सर्वजण उपस्थित आहेत. त्याचसोबत फेसबुक लाईव्ह वरती सुद्धा हा कार्यक्रम आहे. हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम 1 तास आपण घेणार आहोत. मी तुम्हाला प्रथमच सांगतो की या 1 तासामध्ये इमोशनल इंटेलिजन्स या विषयावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. या 1 तासामध्ये मी कुठलंही विषयांतर करणार नाही. जो काही आपला विषयांतर झालं असं वाटशी संबंधितच असणार. सुरुवातीला आपण सर्वजण ऑनलाईन असल्यामुळं मला समोर कोण ऑडियन्स आहे याचा अंदाज यावा म्हणून आपण हे सत्राच्या सुरुवातीला एक ऑडियन्स पोल घेतोय. त्यानंतर हे सत्र ज्यावेळेस मध्यंतरात येईल त्यावेळेस एक ऑडियन्स पोल होईल आणि सत्राच्या शेवटी एक ऑडियन्स पोल असेल. तो फीडबॅकच्या साठी एक ऑडियन्स पोल असेल. आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करून या ऑडियन्स पोलच्या मार्फत समोरच्या ऑडियन्सची मतं जाणून घेणार आहोत. हे सत्र सुरू करण्याच्या अगोदर आणि सुरुवातीलाच आपण एक ऑडियन्स पोल घेऊया आणि मग सत्राला सुरुवात करूया. या ऑडियन्स पोलचा उद्देश हा आहे की तुम्ही तुमच्या ठिकाणी आहात. आपण जर समोरासमोर असतो तर मला एक अंदाज आला असता की आपल्या समोर कोण ऑडियन्स आहे, परंतु समोर ऑडियन्स कोण आहे हे समजून घेण्यासाठी आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. तुमच्या समोर 3 प्रश्न असतील. त्या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची. जे फेसबुक लाईव्ह वरती जे ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी मी ते प्रश्न वाचून दाखवतो. आपल्या ऑडियन्स पोल मधला पहिला प्रश्न आहे, आजचं जे सत्र आहे भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स, या विषयावर आपण यापूर्वी काही ऐकलं अथवा वाचलं आहे काय? सिंपलचं आहे. याचं उत्तर होय किंवा नाही मध्ये द्यायचंय. आदर्श उत्तर नकोय, कृपया आपल्याला याचं आदर्श उत्तर नकोय. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोरोना महामारीच्या काळात समाजातील नैराश्य, अस्वस्थता यामध्ये वाढ झाली आहे काय? समाजामध्ये नैराश्य किंवा अस्वस्थता वाढीस लागली आहे काय? तुम्हाला काय वाटतं
याचं उत्तर होय किंवा नाही मध्ये द्यायचंय. आदर्श उत्तर नकोय आपल्याला, आणि कोणी काय उत्तर लिहिलं हे आपल्याला समजणार नाही. तिसरा प्रश्न आहे, बुद्ध्यांक IQ व भावनांक EQ यापैकी आपल्याला काय महत्वाचं वाटतंय. याचंही उत्तर आपल्याला आदर्श उत्तर नकोय. जे आपल्याला वाटतंय, जे आपल्याला माहिती आहे ते लिहा, ज्यामुळे आपल्याला हे पुढे सत्र कसं घेता येईल याचा एक अंदाज येणार आहे. हे तिन्ही प्रश्न आहेत आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या लॅपटॉपवरती किंवा तुमच्या कम्प्युटरवरती लगेच, आणि त्याचं अनालिसिस आपला ऑडियन्स काय म्हणतो त्याचा अनालिसिस मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. मी या ठिकाणी हा पोल जो आहे तो पोल थांबवतो आणि तुम्हाला रिझल्ट शेअर करतोय की नेमका आपल्या ऑडियन्सला काय म्हणायचं. आपण पहिला जो प्रश्न विचारला होता की भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स या विषयावर आपण काही ऐकलं अथवा वाचलं आहे काय. यावरती 30% ऑडियन्स म्हणतोय की होय आम्हाला हा विषय माहिती आहे, मात्र 70% ऑडियन्स म्हणतोय की आम्ही काही वाचलेलं नाही किंवा माहिती नाही. ओके, काही हरकत नाही. मला एक अंदाज आला. आपण जर समोरासमोर असतो तर मला अंदाज घेता आला असता, परंतु आपण या झूमच्या माध्यमातून आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून हा एक अंदाज घेतोय. दुसरा प्रश्न आहे, कोरोना महामारीच्या काळात समाजातील नैराश्य, अस्वस्थता यामध्ये वाढ झाली आहे काय. 88% आपला ऑडियन्स म्हणतोय की आहे आणि 12% ऑडियन्स म्हणतोय की नाही, काही फरक पडलेला नाही. तिसरा प्रश्न आहे की बुद्ध्यांक IQ आणि EQ यापैकी आपल्याला काय महत्वाचं वाटतंय. आपला आजचा 62% ऑडियन्स म्हणतोय की भावनांक EQ महत्वाचा आहे आणि 38% ऑडियन्स म्हणतोय की बुद्ध्यांक महत्वाचा आहे. ओके, हे तिन्ही प्रश्न जे होते हे आपल्या सत्राशी रिलेटेड होते आणि आपण ते जाणीवपूर्वक विचारलेले होते. मी या ठिकाणी हा रिझल्ट थांबवतो आणि आपण आता डायरेक्ट आपल्या सत्राकडे वळूया. मला एक अंदाज आलेला आहे की आपल्या समोर ऑडियन्स कोण आहे आणि आपल्याला हे सत्र कसं घेता येईल, आणि त्यासाठीच आपण हा एक छोटासा प्रयत्न केलेला होता. तुम्हाला माझा आवाज, ऑडिओ आणि मी जे काय तुमच्या समोर PPT दाखवतोय स्पष्ट दिसत असतील तर कृपया तुमच्या चॅट बॉक्स मध्ये यस किंवा नो टाईप करा, ज्यामुळे आपल्याला एक अंदाज येणार आहे. मी तुमच्या समोर PPT दाखवतोय. यस, तुम्हाला दिसतायत व्यवस्थित, काही हरकत नाही. आपण सुरुवात करूया. या सत्राला आपण सुरुवात करतोय. आपण एक ऑडियन्स पोल घेतलाय, त्याच्यातनं एक अंदाज आलाय. आपण ही बुद्धिमत्ता या क्षमतेची ओळख करून घेण्यासाठी काही किस्से पाहणार आहोत. आपण जर जगातले टॉपच्या क्षेत्रातली टॉपची लोक यांचं जर अनालिसिस केलं, एक सर्वे केला, तर त्या सर्वे मध्ये असं आढळून आलं की जगातली जी टॉपची लोक आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये जी टॉपला आहेत ती 25-30 वर्षापूर्वी कुठे होती, त्यांच्या शाळा महाविद्यालयात असताना ती त्यांच्या क्षेत्रामध्ये कुठे होती आणि आज ती टॉपला पोहोचली. असा ज्यावेळेस सर्वे केला गेला त्यावेळेस लक्षात आलं की ही टॉपच्या क्षेत्रात असणारी लोक 25-30 वर्षापूर्वी शाळा महाविद्यालयामध्ये मेरिट मध्ये नव्हती किंवा ती टॉपला नव्हती, ती त्यावेळेस सोसो होती आणि आता मात्र ती टॉपला गेलेली आहे. तसाच एक दुसरा सर्वे करण्यात आला की 20-25 वर्षापूर्वी आपण ज्यावेळेस शाळा महाविद्यालयामध्ये होतो त्यावेळेस जी 10वी आणि 12वीला त्यावेळेस मेरिटची यादी यायची, मेरिटची लिस्ट तयार व्हायची आणि त्या लिस्ट मध्ये असणारी लोक 25-30 वर्षानंतर आज कुठे आहेत. आपण आपल्या शाळा महाविद्यालयातली जरी मुलं पाहिली की जी मेरिट मध्ये आलेली होती ती आज कुठे आहेत, याचा नुसता आपण अंदाज जरी घेतला तरी आपल्या लक्षात येते की आपल्या बरोबर जी शाळा महाविद्यालयात मुलं होती जी मेरिट मध्ये आली ती आज कुठे आहेत. तर याचा सर्वे केल्यानंतर त्याचा सुद्धा रिझल्ट जरा वेगळा आला. मग असं काय एखादा व्यक्ती हा टॉपला पोहोचतो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये टॉपला जातो, यशस्वी होतो, याच्यामध्ये काय असतं हे ज्यावेळेस पाहायला गेलं त्यावेळेस समजलं की शालेय जीवनामध्ये जे काय असतं, शालेय अभ्यासक्रमामध्ये जे असतं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी या टॉपला पोहोचणाऱ्या लोकांमध्ये असतं. आपण शाळा महाविद्यालयामध्ये फक्त आपले मार्क्स पाहतो, किती मार्क पडले, त्याला सर्वात जास्त मार्क आहेत का, तो मेरिटला आहे का हे आपण पाहतो. मात्र सध्या जे टॉपला लोक आहेत त्यांच्यामध्ये काय असतं तर प्रचंड आशावाद. ही लोक पॉझिटिव्ह अटिट्यूडची असतात, प्रचंड आशावाद असतो, ते स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करतात. जी लोक टॉपला पोहोचलेली असतात ती अगोदर स्वतःच्या विकासासाठी, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करतात. ते इतरांना प्रेरणा देतात, मोटिवेट करतात ते इतरांना
आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते जुळवून घेतात. त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. इतरांशी मिळून मिसळून वागतात. ज्या आहेत या क्वालिटीज भावनिक बुद्धिमत्तेची ओळख करून देतात. आपण जाऊया पुढे गेल्यानंतर आपला आणखीन एक अंदाज येणार आहे. IQ आणि EQ या दोन्ही मधला जे कंपॅरिझन आहे ते आपण पुढे पाहतोय. IQ जो आहे, IQ म्हणजेच आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये जे आपण शिकतो, आपला जे काही त्याची गुणवत्ता आपण जी ठरवतो, त्याचं जे अनालिसिस करतो ते मार्कावरून करतो, तो म्हणजेच आपला IQ. हा IQ नेमका काय असतो तर IQ म्हणजेच विचार करता IQ मध्ये असते. हे कशामधून लक्षात येतं? शाळा महाविद्यालयामधून. नॉट पॉसिबल टू रेज IQ लेवल. आपली प्रत्येकाची IQ लेवल वाढवणं शक्य नाही असं ही स्लाइड सांगते. IQ लेवल वाढवणं शक्य नाही आणि IQ हा शिकताही येत नाही. जे आहे आपलं ते ठरलेलं आहे हे आहे. आणि EQ मध्ये काय आहे? याच्यामध्ये ॲबिलिटी टू थिंक होतं, इथं मात्र ॲबिलिटी टू फील. म्हणजेच आपल्याला इमोशन्स, EQ म्हणजेच इमोशन्स, आपल्याला काय वाटतं हे जाणून घेण्याची क्षमता म्हणजे EQ. काय वाटतं मला, काय आता या क्षणी काय वाटतं, आपण पाहणार आहोत हे EQ नेमका काय आहे. तो गेट थ्रू लाईफ, पूर्ण आयुष्यभर हे जे EQ आहे ना, तो आपल्याला आयुष्यभर शिकता येतो किंवा तो समजतो. आपण कुठल्या क्वालिटीचं जीवन जगतो त्याच्यातून आपला EQ लक्षात येतो. त्यानंतर तो वाढवण्याची शक्यता आहे, पॉसिबल आहे. EQ हा वाढवता येतो. कॅन बी लर्न, हा शिकता येतो. म्हणजेच IQ आणि EQ मधला आपला फरक लक्षात येतोय की काय होतंय ते. आपल्याला पुढे जाऊया आपण. IQ व्हर्सेस EQ, इंटेलिजंट क्वेश्चन, इमोशनल क्वेश्चन काय आहे. तर एक रिसर्च असं सांगतो की आपल्या कुठल्याही व्यक्तीच्या यशस्वी होण्यामध्ये फक्त IQचा वाटा हा 20% असतो आणि 80% वाटा हा EQचा आहे. IQ आपण अगोदरच्या स्लाइड मध्ये म्हटलोय की IQ हा शिकता येत नाही किंवा तो वाढवता येत नाही. जो आपला IQ ठरलेला आहे तो ठरलेलाच आहे आणि त्याचा वाटा मात्र फक्त 20% असतो आपल्या आयुष्यामध्ये आणि 80% वाटा हा EQचा असतो. IQचा 20% आणि EQचा 80% वाटा हा आपल्या जीवनामध्ये असतो. पाहूया आपण पुढे काय होतंय ते आणि यातनं आपण ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. बुद्ध्यांक, ज्याला आपण इंटेलिजंट क्वेश्चन म्हणतो, IQ. तो IQ म्हणजे काय ती असते. आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये आपण जे शिकतो, आपल्याला वर्षभर जे शिकवलेलं आहे ते आपल्याला आकलन झालं की नाही हे आपल्या परीक्षेनंतर समजतं आणि आपण परीक्षा देतो त्याच्यातून आपली आकलन क्षमता समजते. त्यानंतर लॉजिकल थिंकिंग, तर्क क्षमता ही IQ मध्ये येते. परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता, अधिक गुण मिळवण्याची क्षमता, कुणाला किती मार्क पडले. सध्याचा जो काळ आहे तो फक्त मार्कावरून ठरवलं जातं की किती मार्क पडले 10वीला, किती 12वीला मार्क पडले. त्या मार्कावरून त्याचा IQ कसा आहे हे ठरवलं जात आहे. म्हणून IQ ही जी गोष्ट आहे ते अकॅडमिक जे करिअर आहे आपलं, शाळा महाविद्यालयात आपण जे शिकतो त्याच्यातनं आपला IQ लक्षात येतो आणि आपण किती बुद्ध्यांकाचे आहोत, आपली बुद्धिमत्ता कशी आहे हे ठरतं. कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनांक. हा भावनांक कशावरून ठरतो तर तो ठरतो एखादा व्यक्ती IQ मध्ये कितीही चांगला असू द्या, मार्क कितीही चांगले घेतलेले असू द्या, त्याच्यामध्ये आशावाद आहे का, तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा आहे का, ऑप्टिमिस्टिक आहे का तो व्यक्ती, यावरून त्याचा भावनिक बुद्धिमत्ता समजते. तो व्यक्ती स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करतोय का, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी काही करतोय का. IQ चांगला आहे परंतु सेल्फ डेव्हलपमेंटसाठी काही करत नसेल, शाळा महाविद्यालयामध्ये प्रचंड हुशार होता, मार्क्स चांगले आहेत परंतु आळशी आहे, स्वतःच्या विकासासाठी काहीही प्रयत्न करत नाही. फक्त त्याला माहिती की मी खूप हुशार आहे यावरती त्याचं सारं भागतं. मात्र सेल्फ डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करणारा व्यक्तीचा EQ चांगला असतो. इतरांना प्रेरणा देणे, आपण समाजामध्ये पाहतो खूप हुशार लोक आहेत मात्र
जर ते रिझर्व्ह असतील तर समाजाला त्याचा काय उपयोग. म्हणून इतरांना प्रेरणा देणे ही जी क्वालिटी आहे ती भावनिक बुद्ध्यांकाची क्वालिटी आहे. जो इमोशनल क्वेश्चन ज्याचा चांगला आहे तोच व्यक्ती मोटिवेट करू शकतो. कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेणे, मग भला तो कोविड येऊ द्या किंवा कुठलीही महामारी येऊ द्या, असे व्यक्ती स्वतःला जुळवून घेतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते स्वतःला जुळवून घेतात. त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो आणि इतरांशी मिळून मिसळून वागणं. या दोन्ही स्लाइड मध्ये खाली पहा 2 फोटो दाखवलेत मी मुद्दाम. ती दोघही लोक प्रचंड टॉपची लोक आहेत, दोन्ही टॉपची लोक आहेत. मी अगोदरच्या जातोय इंटेलिजंट क्वेश्चनच्या आणि दुसरी स्लाइड पाहतोय आपण ती आहे EQ ची. आपण अशाच पद्धतीने आपल्याकडील काही लोकांना पाहू शकलो असतो, परंतु जाणीवपूर्वक आपण फक्त ह्या 2 लोकांना टाकले आणि पाहतोय आपण. पहा की या दोघांच्या याच्यामध्ये किती फरक होता, त्यांच्या विचार करण्याच्या, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काय फरक होता हे आपल्याला लगेच जाणवेल. आपण नेक्स्ट स्लाइड पाहूया आणि आपला मुद्दा परत आणखी क्लिअर करूया. बुद्धिमत्ता म्हणजे नेमकी मानसिक क्षमता नव्हे. फक्त बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक क्षमता नाही, तर बुद्धिमत्तेमध्ये भावनिक क्षमतेचाही विचार व्हायला हवा. एखादा व्यक्ती खूप बुद्धिमान आहे, परंतु त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये भावनिक क्षमतेचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून ही भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना आली. भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे ती उदयाला आली आणि ती कधीपासून आली? 1998 ला. हे जे तुमच्या समोर जे चित्र दिसतंय ना, ते चित्र काय सांगतंय तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता की चित्र कशाचं आहे आणि त्याच्यातनं काय अर्थबोध होतोय. समोर जी स्लाइड दाखवली, ते चित्र दाखवलंय, ते काय सांगतंय? ते चित्र आहे हिमनगाचं. आणि हिमनगाचा फक्त 20% भाग हा पाण्याच्या वरती आपल्याला दिसतो आणि प्रचंड मोठा तो हिमनग, 80% हिमनग हा पाण्याच्या खाली असतो. समोरून पाहताना लक्षात येतं की फक्त 20% भाग तो असंच असतं. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जो काय दिसतो, प्रत्येक व्यक्ती जे काय अभिव्यक्त होतो आयुष्यामध्ये, ते अभिव्यक्त होताना जे काय समोर दिसतं, त्याची जी प्रगती दिसते ती फक्त 20% IQ वरून ते जाणवतं. मात्र आतमध्ये जे असतं ना ते 80% भाग असतो. व्यक्तीच्या अभिव्यक्तीमध्ये किंवा तो आयुष्यात काय करतो हे 80% आपल्याला लक्षात येत नाही, जाणवत नाही. ते आतमध्ये असतं. समोर जे दिसतं ते फक्त 20% असतं आणि तो म्हणजेच IQचा भाग. यावरून आपण आता पुढे जाऊया की नेमकी ही IQ आणि EQ संकल्पना आली. हा जो IQ आहे इंटेलिजंट क्वेश्चन, जवळपास 1904-5 पासून IQ ही संकल्पना पूर्ण जगभर प्रसिद्ध होती. आणि 1998 साली भावनिक बुद्धिमत्ता नावाचं एक डॅनियल गोलमन या अमेरिकन शास्त्रज्ञाचं पुस्तक प्रसिद्ध झालं, ज्याचं नाव होतं इमोशनल इंटेलिजन्स. 1998 ला हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि त्यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना त्याच्यामध्ये सांगितली आणि जगभर एकदम प्रचंड खळबळ माजली. तोपर्यंत लोकांना माहिती होतं की फक्त IQ माहिती होता. लोक IQ ची टेस्ट करत होते, बुद्ध्यांकाची टेस्ट व्हायची आणि लोकांना तेच माहिती होतं. आणि 1998 ला ही डॅनियल गोलमन या शास्त्रज्ञानं भावनिक बुद्धिमत्ता EQ ही संकल्पना उदयाला आणली. आणि या संकल्पनेनुसार नंतर पहा 2000च्या नंतर आपल्याकडल्या 10वी 12वीच्या मेरिट लिस्ट सुद्धा बंद झाल्या. म्हणजे मेरिट लिस्ट बंद होण्याचं कारण आपल्याकडे सांगितलं जात होतं, मेरिट लिस्ट मध्ये जी मुलं यायची ती फक्त मुलं स्पॉटलाइट व्हायची सर्व समाजामध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये नैराश्य यायचं. 2-4 मार्कामुळे जर कुणाची मेरिट लिस्ट हुकली तर त्याच्यामध्ये नैराश्य यायचं. असे काही कारण सांगितले गेली आणि नंतर आपल्याकडल्या मेरिट लिस्ट बंद झाल्या. कारण मेरिट लिस्ट मधून फक्त IQ हा लक्षात यायचा. मात्र 1998 ला हे जसं काय इमोशनल इंटेलिजन्स हे पुस्तक आलं आणि त्याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हे डॅनियल गोलमननी सांगितलं. हा जो डॅनियल गोलमन आहे तो भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या करताना तो व्याख्या कशी करतो तर तो सांगतो
की स्वतःच्या व इतरांच्या भावभावना समजणे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर स्वतःच्या भावना आपल्याला कळल्या पाहिजेत असं डॅनियल गोलमन म्हणतोय. स्वतःच्या भावना आपल्याला कळल्या पाहिजेत, इतरांच्या भावना कळल्या पाहिजेत. जर मला स्वतःच्या भावना जर कळायला लागतील तरच मी दुसऱ्याच्या भावना समजू शकतो. स्वतःसाठी व इतरांसाठी प्रेरणादायी ठरणे. मी जर सर्वात अगोदर माझी सेल्फ इमेज जर चांगली असेल तर मी स्वतःसाठी प्रेरणादायी ठरेल. कुठलाही व्यक्ती दुसऱ्याला प्रेरणादायी कधी ठरू शकतो? जेव्हा तो स्वतःसाठी प्रेरणादायी आहे. आणि स्वतःसाठी प्रेरणादायी असणारा व्यक्तीची सेल्फ इमेज जर चांगली असेल तर तो स्वतःला मोटिवेट करू शकतो आणि मग तो दुसऱ्याला मोटिवेट करू शकतो. डॅनियल गोलमननी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या सांगितल्यात. स्वतःच्या भावना समजल्या पाहिजेत. स्वतःच्या भावभावना जर समजल्या तर आपण इतरांच्या भावभावना समजू शकतो. आणि त्यामुळं काय होऊ शकतं? सध्याच्या महामारीच्या काळात आपण आपल्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की प्रचंड नैराश्य आणि अस्वस्थता जाणवते सध्या जगामध्ये, देशामध्ये जाणवते. तर ती कशामुळे जाणवते? की आपल्याला आपल्या भावभावना समजतात का? काही आहेत सध्याच्या काळामध्ये की ती टॉपला पोहोचलेली लोक आहेत. या महामारीच्या काळामध्ये टॉपला पोहोचलेली लोक सुद्धा स्वतः आपलं जीवन संपून घेतलं त्यांनी. मग जर त्यांनी स्वतःचं जीवन संपून घेतलं याचा अर्थ काय होतो? की त्यांचा आयक्यू हा टॉपला होता म्हणूनच ते टॉपला पोहोचले होते. परंतु भावनिक बुद्धिमत्तेच्या बाबतीत काय झालं? त्यांचा इक्यू कुठं होता? डॅनियल गोलमन म्हणतो तसं त्यांना स्वतःच्या भावभावना समजल्या होत्या का? त्याच्यावरती त्यांनी नियंत्रण ठेवू शकलेत का? ते स्वतःसाठी प्रेरणादायी होते का आणि इतरांसाठी ते प्रेरणा देऊ शकले का? आणि तिसरं तो सांगतोय या व्याख्येमध्ये, स्वतःच्या व परस्परातील भावनांचं नियमन करता येणं. मला जर स्वतःच्या भावना समजल्या, मी जर इतरांना प्रेरणा देऊ शकलो तर मला नियमन करता आलं पाहिजे. माझ्या भावनांचं दुसऱ्या परस्परांच्या भावनांमध्ये नियमन करता आलं पाहिजे. माझ्या समोर येणाऱ्या व्यक्तीला त्याचा चेहरा पाहून मला लक्षात आलं पाहिजे की यस, याच्या चेहऱ्यावरून मला जाणवतंय की याचा आतमध्ये काहीतरी खतखततंय, हा प्रचंड नैराश्यामध्ये आहे. हे कधी समजायला लागेल? मला जर माझ्या भावना समजल्या, इतरांच्या भावना जर समजायला लागल्या तर आपण सध्या जे काय समाजामध्ये जे वातावरण आहे, लोकांना आपण काही ना काहीतरी आशेचा किरण दाखवू शकू, असं या भावनिक बुद्धिमत्तेच्या व्याख्येमध्ये सांगितलंय. मी जे तुम्हाला सांगतोय, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि पीपीटी जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करा. आपण सर्वात शेवटी आपण काही प्रश्न असतील तर पाहणार आहोत. आता हे सत्र मी सलग घेतोय. आपण सर्वात शेवटी तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर ते आपण घेणार आहोत. तुम्ही आता तुमचे काही प्रश्न असतील तर बाजूला लिहून ठेवा. शक्यतो या विषयाचे काही तुमच्या कन्सेप्ट बाकीच राहणार नाही त्याची मी काळजी घेतो, परंतु तुम्ही मात्र बाजूला लिहून ठेवा. आता ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टचा आणि आता या काळामध्ये आपण हे सत्र घेण्याचा काय संबंध आहे त्याच्यावरती आपण छोटासा प्रकाश टाकूया. मी खाली लिहिले पहा, WHO सध्या भारत जागतिक आरोग्य संघटना, जगातल्या साऱ्या लोकांना आता माहित झालंय कोरोनाच्या काळात की जागतिक आरोग्य संघटना नावाची एक संघटना आहे. आणि ही जी संघटना आहे ती संघटना काय सांगते? जागतिक आरोग्य संघटना म्हणते की कुठल्याही व्यक्तीला रोगी किंवा निरोगी कसं समजायचं. जागतिक आरोग्य संघटनेने आजारी व्यक्तीची जी व्याख्या सांगितली किंवा निरोगी व्यक्तीचे जे लक्षणं सांगितले त्यामध्ये त्यांनी एक इंडिकेटर सांगितलंय आणि ते म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्सचं. जो व्यक्ती भावनिक बुद्धिमान आहे तिला निरोगी व्यक्ती समजावं असं जागतिक आरोग्य संघटना सांगते. म्हणजे भलं एखाद्या व्यक्तीला एखादा रोग जरी असेल परंतु त्याचा भावनिक बुद्ध्यांक जर चांगला असेल तर जागतिक आरोग्य संघटना म्हणते की त्याला निरोगी समजायचं. उदाहरणार्थ आपल्याकडे युवराज सिंग हा क्रिकेटर, हा क्रिकेट खेळत असायचा, मात्र आपल्या साऱ्यांच्या दृष्टीनं त्याला कॅन्सर झालेला होता. तो कर्करोगानं ग्रस्त असतानाही तो क्रिकेट खेळत होता भारताकडून आणि त्याची भावनिक बुद्धिमत्ता एकदम चांगली होती.
आपण जी काय डॅनियल गोलमनची व्याख्या पाहतोय त्या व्याख्येमध्ये तो पूर्ण बसत होता. स्वतःच्या भावभावना समजत होत्या, इतरांच्या समजत होत्या. तो स्वतःला मोटिवेट करत होता, इतरांना मोटिवेट करत होता. स्वतःच्या आणि परस्पराच्या भावनांचं त्याला नियमन करता येत होतं, म्हणूनच तो खेळू शकत होता. म्हणजेच जरी तो रोगी होता परंतु WHO व्याख्येनुसार तो निरोगी होता. आणि सध्याच्या या महामारीच्या काळामध्ये आपण हे सत्र ठेवण्याचं कारणच एक आहे की समाजामध्ये प्रचंड नैराश्य वाढलंय. टॉपची लोक सुद्धा आत्महत्या करायला लागलीत. विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये नैराश्य आलंय. जे व्यावसायिक आहेत, ज्यांचे व्यवसाय डबघाई, त्यांच्यामध्ये प्रचंड नैराश्य आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही भावनिक बुद्धिमत्ता समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून मिशन IAS न हा आजचा उपक्रम ठेवलेला आहे. त्यानंतर दुसरी बाब आहे, तिथं मी CSAT लिहिलंय. CSAT जी लोक UPSC आणि MPSC करतात, जी मुलं UPSC MPSC करतात, ज्यांना प्रशासनामध्ये यायचंय, त्यांच्यासाठी CSAT नावाचा एक विषय असतो, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. या सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये हेच सांगितलंय की येणारा जो उमेदवार आहे, जो प्रशासनामध्ये येणार आहे, त्याची भावनिक बुद्धिमत्ता ती तपासली जाते की हा प्रशासनामध्ये आल्यानंतर काय करणार आहे, याला किमान स्वतःच्या भावभावना समजतात का. हा जर प्रशासनात आला तर हा मोठ्या समुदायाला, त्यांना स्वतः करून दुसऱ्यांना मोटिवेट करेल का. त्यानंतर त्याला स्वतःचं आणि परस्पराच्या भावनांचं समायोजन करता येईल का, ही एक क्वालिटी तपासली जाते. आणि त्यामध्ये CSAT मध्ये भावनिक बुद्धिमत्ता हे पाहिलं जातं. इव्हन जे इंटरव्ह्यूज आहेत, या इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा हेच चेक केलं जातं की तुम्ही किती हुशार आहात, तुमचा IQ माहिती आहे आम्हाला आता सारा. तुम्ही ज्या अर्थी UPSC MPSC किंवा कुठलीही, इव्हन आपल्याकडली महाराष्ट्र शासनाची वर्ग 3 ची कुठलीही परीक्षा असू द्या, त्या परीक्षेमध्ये सुद्धा भावनिक बुद्धिमत्ता तपासली जाते की हा उमेदवार प्रशासनात आल्यानंतर याचा EQ कसा आहे. IQ शी काही घेणं देणं नाही. आता ओके, तुम्ही पास झाला, लेखी परीक्षा पास झाला, इथपर्यंत सारं ठीक आहे, तुमचा IQ चांगलाच आहे, तो आम्हाला आता वाढवायचा नाही. तुमचा EQ कसा आहे, आणि ते पाहण्यासाठी CSAT मध्ये भावनिक बुद्धिमत्ता ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. म्हणून आपण हा विषय ठेवलाय. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020. 2020 ची जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आली, त्या एज्युकेशन पॉलिसी मध्ये हे सांगितलंय, आतापर्यंतच्या आपण एज्युकेशन मध्ये याच्यावरती भर देत होतो की कुठलाही अभ्यासक्रम, 1 वर्षाचा अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमामध्ये मुलांपर्यंत आपण काय पोहोचवतो, त्या मुलाला काय आकलन होतं आणि त्याच्यातून तो त्या परीक्षेमध्ये उतरवतो, हे आतापर्यंत आपण पाहत होतो. पण नवीन एज्युकेशन, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मात्र जास्त भर असणार आहे तो भावनिक बुद्धिमत्तेला. कारण, आणि हे करोनाने आता सारं सांगितलंय आपल्याला, या जागतिक महामारीच्या अगोदरचा काळ आणि जागतिक महामारीच्या नंतरचा काळ, याच्यामध्ये अगोदर IQ आणि नंतर EQ ला प्रचंड महत्व येणार आहे, हे आता आपल्याला लगेच जाणवायला लागले. म्हणून आपल्याला ही भावनिक बुद्धिमत्ता ही कन्सेप्ट समजून घ्यायची. नेमकी काय आहे हे, आता तुम्हाला एक अंदाज आलेला असेल की नेमकं हे काय आहे. आपण काय करूया, या ठिकाणी एक आपण छोटासा ऑडियन्स पोल घेऊया, म्हणजे आपल्याला पुढं आपल्याला कसं जायचं याचा एक अंदाज येणार आहे. फक्त एक प्रश्न आहे पोल मध्ये आणि तो तुमच्या समोर दाखवतो मी. पोल मी लॉन्च करतोय, तुम्हाला दिसत असेल पहा की एक प्रश्न आहे, जे फेसबुक लाईव्ह वरती लोक आहेत त्यांच्यासाठी मी वाचून दाखवतोय. यशस्वी जीवन जगण्यासाठी काय महत्वाचं वाटतंय. प्रश्न मी विचारलाय, यशस्वी जीवन जगण्यासाठी काय महत्वाचं वाटतंय, आणि 2 पर्याय दिलेले आहेत. ऑडियन्स पोल मध्ये आपल्याला वोटिंग करायचंय आणि फक्त 2च आपल्याला बटन आहेत तिथं. स्वतःला समावून घेणं हे यशस्वी जीवन जगण्यासाठी महत्वाचं आहे का, स्वतःला स्वतः बरोबर जुळवून घेणं महत्वाचं आहे. असे 2 बटन आहेत तुमच्या ऑडियन्स पोल साठीचे, आणि तुम्हाला आदर्श उत्तर नाही द्यायचंय. तुम्हाला स्वतःच्या बाबतीत काय वाटतं किंवा वस्तुस्थिती काय आहे हे तुम्हाला लिहायचंय. आणि म्हणून आपण हा ऑडियन्स पोल टाकलाय. मला सारं दिसतंय टाकताना, आणि आपला ऑडियन्स थोडासा कन्फ्यूज आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, पण कोणी काय लिहिलं हे समजत नाही.
या ठिकाणी कोणी काय लिहिलं ते समजत नाही, मात्र दिसतंय आता 62% ऑडियन्सनी आपल्याला हे पोलिंग केलेलं आहे, वोटिंग केलेलं आहे. ठीक आहे, आपण आणखीन एक अर्धा मिनिट थांबूया. स्वतःला समाजाबरोबर जुळवून घेणं महत्वाचं आहे का स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेणं महत्वाचं आहे, याचं तुम्हाला वोटिंग करायचंय. आणि मग आपण पुढे सत्राकडे जाणार आहोत. ओके, काही हरकत नाही. मी या ठिकाणी हा पोल जो आहे, हा पोल मी या ठिकाणी थांबवतो आणि तुम्हाला त्याचं अनालिसिस दाखवतो, रिझल्ट दाखवतो की आपला ऑडियन्स काय म्हणतोय. यशस्वी जीवन जगण्यासाठी काय महत्वाचं आहे, स्वतःला समाजाबरोबर जुळून घेणं आवश्यक आहे, असा आपला 43% ऑडियन्स सांगतोय. 43% ऑडियन्स म्हणतोय की स्वतःला समाजाबरोबर जुळून घेता आलं पाहिजे तर आपण जीवनात यशस्वी होऊ. आणि 57% ऑडियन्स म्हणतोय की स्वतःला स्वतःबरोबर जुळून घेता आलं तर आम्ही यशस्वी होऊ. पाहूया आपण काय या सत्रामध्ये आपला काय जाणवतंय. या ऑडियन्सचा जो रिझल्ट आहे तुम्ही लक्षात ठेवा काय दिसतोय तो, आणि शेवटी आपल्याला काय आउटपुट येतंय तेही आपण पाहणार आहोत. या टेक्नॉलॉजीमुळे एक दिसतंय की या ठिकाणीच आपल्याला पाहता येतंय की काय म्हणतोय ऑडियन्स ते. मी या ठिकाणी हा पोल थांबवतो आणि परत आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया. जाणीवपूर्वक आपण हा पोल ठेवला होता, या अनुषंगानेच आपण पुढे जातोय. आपण आलो होतो की नेमकं हा डॅनियल गोलमन काय म्हणतोय, आणि त्या अनुषंगानेच आता आपण जे पाहिलंय भावनिक बुद्धिमत्तेचे घटक आपण पाहणार आहोत. भावनिक बुद्धिमत्ता नेमकी काय. बऱ्याच वेळेस तुम्ही म्हणताय सर की EQ IQ आम्हाला IQ माहिती होता, EQ थोडा थोडा माहिती होता, पण नेमका हा EQ भावनिक बुद्धिमत्तेचे नेमके घटक काय असतात. तर भावनिक बुद्धिमत्तेचे फक्त 2 घटक असतात, आणि ते 2 घटक म्हणजेच आपण पोल मध्ये जे पर्याय होते ना, ते 2 पर्याय म्हणजेच आपले भावनिक बुद्धिमत्तेचे घटक. पहिला पर्याय होता आत्मव्यवस्थापन, ज्याला आपण म्हणतो स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेणं. जगामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेणं महत्वाचं आहे का सामाजिक व्यवस्थापन महत्वाचं आहे. सोशल मॅनेजमेंट, सामाजिक व्यवस्थापन, या 2 गोष्टीवरतीच भावनिक बुद्धिमत्ता ही अवलंबून असते. आणि त्यासाठीच आपण आता हे पाहणार आहोत की हे घटक कसे उपयोगाला येतात. यातला जो सेल्फ मॅनेजमेंट आहे, जगामध्ये आपण स्वतःला समाजाबरोबर जुळवून घेणं जे म्हणतो, ज्याला सोशल मॅनेजमेंट म्हणतो, ते नंतर येतंय. अगोदर येतं ते स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेणं. खरं तर कोरोनाच्या अगोदर आपल्याला माहितीच नव्हतं की स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेणं आवश्यक आहे. मी सोडून मला बाकीचं सारं माहिती होतं समाजातलं. हा काय करतो, तो काय करतो, या ऑफिसमध्ये काय चाललंय, त्या ऑफिसमध्ये काय चाललंय, जग काय म्हणतंय, याकडे माझं सारं लक्ष होतंय. म्हणजेच काय, सोशल मॅनेजमेंट मला खूप जमायचं अगोदर. म्हणजेच आम्ही या महामारीच्या अगोदर मी स्वतःला सोडून बाकीकडे माझं लक्ष असायचं. त्याला आपण म्हणतो सोशल मॅनेजमेंट, स्वतःला इतरांबरोबर जुळवून घेणं. मात्र या महामारीच्या काळामध्ये आपल्याला समजलंय की सर्वात अगोदर स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घ्या. अगोदर आपण जर स्वतःला स्वतःबरोबर जर जुळवून घेतलं तर त्याला म्हणायचं सेल्फ मॅनेजमेंट, आत्मव्यवस्थापन. आणि या आत्मव्यवस्थापनामध्ये 3 भाग येतात: आत्मभान, आत्मनियमन आणि आत्मप्रेरणा. या 3 गोष्टीवरतीच आपण आपल्या सत्रामध्ये जास्त भर देणार आहोत. सामाजिक व्यवस्थापन आपण मात्र या कोरोनाच्या काळात ती दुसरी बाब आहे. आज आपण पाहतोय की अमरावतीमध्ये लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन. आणि या लॉकडाऊन मध्ये आपल्याला पहिलं आपल्या समोर चॅलेंज आहे की मला स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घ्यायचंय, मला माझ्या घरात बसायचंय, आणि नंतर मग समाजाचं आपण पाहूया काय करता येईल. आपण पाहतो, आपल्याला क्रिकेट माहिती आहे. क्रिकेटमध्ये एक वैशिष्ट्य आहे, क्रिकेटमध्ये 2 जण त्या क्रीज वरती असतात, एक स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला. आणि विरोधी जी काय अपोजिटची जी टीम आहे, 11 खेळाडू आपल्या विरोधात असतात. आणि त्यावेळेस मात्र आपल्याला जुळवून कुणाबरोबर घ्यायचं असतं, या 11 लोकांबरोबर आपल्याला जुळवून घ्यायचंय. या 11 लोकांना जर आपण हँडल करू शकलो, जे 2 बॅट्समन आहेत ते या 11 लोकांना जर व्यवस्थित हँडल करू शकले
तर ते विजयी होतात किंवा काहीतरी यशस्वी. मात्र या कोरोनाच्या काळात ते 11 लोक नंतरची गोष्ट आहे. हे जे 2 जण बसलेले आहेत, 2 जण जे समोरासमोर आहेत, त्याला म्हणतात सेल्फ मॅनेजमेंट. त्या समोरच्याचा तरी काय भरोसा आहे? तो जरी माझ्या पार्टीचा असेल, तो जरी माझ्या देशाकडनं खेळतोय किंवा माझ्या पक्षाचा आहे तो, तरी तो नॉन स्ट्रायकिंगला एंड आहे. कधी कधी भीती वाटते की याच्यामुळे मी आउट तर नाही होणार ना. आणि त्याच्याही पुढे जाऊन सेल्फ मॅनेजमेंट मध्ये कधी कधी होतं काय, ते 11 खेळाडूही बाजूला राहतात. जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तोही आपल्याला काही करत नाही. एक क्षण आपल्यामध्ये असे काहीतरी इमोशन्स निर्माण होतात. मी स्ट्रायकिंग एंडला असतो, माझ्या हातात बॅट असते आणि माझ्याकडूनच काहीतरी चूक होते. ती छोटीशी चूक फक्त इमोशन्स मुळे होते, माझ्या भावनिक बुद्धिमत्तेमुळे होते. छोटस काहीतरी इमोशन्स माझ्या डोक्यामध्ये येतात, निगेटिव्ह थॉट येतो आणि होत्याचं नव्हतं ते होतं. तो समोरचा व्यक्ती, समोरचा बॉलर फुलटॉस टाकतो आणि त्या क्षणी मी विसरून जातो आणि मी काहीतरी त्याला टोलवतो. म्हणून आपल्याला सर्वात अगोदर लक्ष द्यायचे त्या 11 खेळाडूकडे नाही. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला जो आहे त्याच्याकडेही आपलं लक्ष नाही द्यायचं. आपल्याला लक्ष द्यायचंय आता सर्वात अगोदर ते लक्ष द्यायचंय ते आपल्याला स्वतःकडे द्यायचंय, सेल्फ मॅनेजमेंटकडे. म्हणून आत्मव्यवस्थापन, आणि आपण हे आत्मव्यवस्थापन पाहूया काय होतं ते. सेल्फ मॅनेजमेंट मध्ये भान, सेल्फ अवेअरनेस. हा सेल्फ अवेअरनेस असतो काय नेमका? तो सेल्फ अवेअरनेस असतो भावनिक जाणीव. डॅनियल गोलमन म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला, जगातला तो कुठल्याही देशातला असू द्या, काही असू द्या, त्या व्यक्तीला फक्त एवढं तरी कळलं पाहिजे की आपल्याला काही भावना असतात. त्या भावना मला कधी छान वाटतं, कधी वाईट. या क्षणी जरी आपण कुणाला विचारले की तुम्हाला आता कसं वाटतंय, तर 2 उत्तरं येतील, खूप छान वाटते किंवा खूप वाईट वाटते. लोक सांगतील की मला बोर होतंय किंवा खूप प्रसन्न वाटतंय, मला अस्वस्थ वाटतंय. हे जे काय वाटणं आहे ना, हे भावनिक जाणीव. भावना किती प्रकारच्या? तर 2 प्रकारच्या भावना, सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावना. ज्या सकारात्मक भावना आहेत त्याच्यामध्ये प्रेम, आनंद, संतोष अशा पद्धतीच्या भावना, ज्याच्यामुळे आपल्याला उत्साह येतो, आपली एनर्जी लेवल हाय लेवलला जाते, त्याला आपण म्हणतो सकारात्मक भावना. आणि ज्या भावना नकारात्मक आहेत त्याला आपण द्वेष, राग, संताप, चिडचिड, नैराश्य या साऱ्या नकारात्मक भावना. सेल्फ अवेअरनेस आपल्याला आपल्या भावना समजल्या पाहिजेत की नेमकं काय होतंय. भावना या सकारात्मक आहेत, नकारात्मक आहेत, एवढं जरी कळलं आपल्या आत्मभान मध्ये, तरी आपण या सेल्फ मॅनेजमेंटकडे जाऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे अचूक स्वपरीक्षण करता येणं. अचूक स्वपरीक्षण म्हणजे काय? स्वतःला स्वतःचं परीक्षण करता येणं. मला स्वतःला दुसऱ्याचं परीक्षण खूप छान जमतं, परंतु मला स्वतःचं परीक्षण करता आलं पाहिजे की मी कोण आहे, मला काय आवडतं, मला काय आवडत नाही, मला कधी राग येतोय, मला कधी खूप उत्साह असतो माझ्यामध्ये. हे जे आहे ना, हे स्वतःचं अचूक स्वपरीक्षण करता येणं. जर मला माझं अचूक स्वपरीक्षण करता आलं तर आपला जो आत्मभान आहे ते वाढायला लागतो. आणि त्यामुळे काय होतं, सेल्फ मॅनेजमेंट मध्ये आपण स्वतःला स्वतःबरोबर जुळून घेताना याचा फायदा होतोय. स्वतःच्या क्षमता काय आहेत, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, आपण पाहतोय सेल्फ मॅनेजमेंट. स्वतःच्या क्षमता काय आहेत, माझ्या स्ट्रेंथ कोणत्या कोणत्या आहेत, माझ्यामध्ये विकनेस काय काय आहेत, याचा विचार करणं आणि हे माहिती असणं म्हणजेच सेल्फ अवेअरनेस. त्याला आपण म्हणतो आत्मभान. याच्यावरती हे आत्मभान कसं वाढवता येईल, त्याच्यावरती काय करता येईल, हे आपण सर्वात शेवटी घेणार आहोत. सर्वात शेवटची आपली जी ऍक्टिव्हिटी असेल की भावनिक बुद्धिमत्तेचे घटक आपल्याला काय करता येईल, यावरती आपण सर्वात शेवटी पाहणार आहोत. परंतु आता आपण पाहतोय की आत्मभान नेमकं काय असतं. भावनिक जाणीव असणं म्हणजे भावना कोणत्या कोणत्या आहेत ते समजणं, त्याचं स्वपरीक्षण करता येणं, अचूक स्वपरीक्षण करता येणं, स्वतःच्या क्षमता कळणं, स्वतःचे विकनेस कळणं. आणि यासाठी, या आत्मभानासाठी एक युनिव्हर्सल टूल आहे, टूल जे मॅनेजमेंट मध्ये वापरलं जातं. टॉपच्या सर्व कंपन्यांमध्ये, मॅनेजमेंटच्या स्कूल्स मध्ये हे टूल वापरलं जातं. त्याला म्हणतात स्वॉट अनालिसिस. हे स्वॉट अनालिसिस द्वारे
आपण आपलं आत्मभान चेक करू शकतो. माझी आत्मभानाची लेवल काय आहे. जर आपण अशी एक स्केल तयार केली की 1 ते 10 अंक जर दिले, 1 ते 10, आणि आपणच जर स्वतःला विचारलं की मी आता स्वतःला मी कुठे समजतोय, मी स्वतःला किती मार्क देईल, मी स्वतःला किती गुण देईल, माझी भावनिक जाणीव किती आहे, 1 ते 10 मध्ये जर मला मार्क द्यायचे ठरले तर किती द्याल. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता प्रत्येक भावनिक जाणीवेसाठी मी किती मार्क देईल मला स्वतःला. मग कोणी सांगेल की मला 6 गुण देईल. मी स्वतःचं अचूक स्वपरीक्षण आपल्याला करायचंय. कारण यासाठी आत्मभानासाठी अशी कुठलीही स्केल नाही की कुणीतरी येईल आणि आपलं आत्मभान मोजेल. आपलं आत्मभान हे आपल्याला शोधावं लागणार आहे. म्हणून भावनिक जाणीवसाठी आपण किती गुण देतोय, स्वतःचं अचूक स्वपरीक्षण मी करू शकतोय का, माझ्या क्षमता मला माहिती आहेत का. जर 1 ते 10 स्केल मध्ये जर आपलं उत्तर द्यायचं असेल तर मला माझ्या क्षमता किती माहिती आहेत. 1 ते 10 मध्ये उत्तर 5 माहिती आहेत, किंवा नाही मी 8 पर्यंत झुकलोय, किंवा मला 2 पर्यंतच आहे. अशा पद्धतीनं आपण आपलं स्वॉट अनालिसिस करू शकतो. या स्वॉट अनालिसिसचा फायदा हा स्वतःला स्वतःबरोबर जुळून घेताना होतोच, पण स्वतःला इतरांबरोबर जुळून घेताना सुद्धा करता येतो. म्हणजेच आपण कुटुंबाचं अनालिसिस करू शकतो, समाजाचं करू शकतो, आपल्या संस्थेचं करू शकतो. परंतु आपल्याला आता आत्मभानामध्ये सेल्फ मॅनेजमेंट पाहतोय म्हणून आपण स्वतःच अनालिसिस करणार आहोत. याला म्हणतात आत्मभान, सेल्फ अवेअरनेस. आणि या सेल्फ अवेअरनेसचं सर्वात चांगलं उदाहरण जर कोणतं असेल जगातलं तर ते आहे महात्मा गांधीजींचं माझे सत्याचे प्रयोग. या पुस्तकामध्ये आत्मभानाची उदाहरणं आहेत सारी, की गांधीजींना स्वतःची पूर्ण जाणीव होती, ते स्वतःचं स्वपरीक्षण करत होते, त्यांच्या स्ट्रेंथ त्यांना माहिती होत्या, त्यांचे विकनेस सुद्धा माहिती होते, आणि त्यांनी एकदम त्यांना जे वाटतं ते त्यात लिहिलेलं आहे. म्हणून आत्मभानाचं जर सर्वात चांगलं उदाहरण कोणतं असेल तर माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकामध्ये आत्मभानाचं गांधीजींचं उदाहरण आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. दुसरा, स्वतः बरोबर जुळून घेताना दुसरा गोष्ट असते ती आहे आत्मनियमन, सेल्फ कंट्रोल. माझा आवाज आणि पीपीटी जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यस किंवा नो टाईप करा. तुमचे जर काही प्रश्न असतील लिहून ठेवा, आपण सर्वात शेवटी ते पाहणार आहोत. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तेही आपण घेणार आहोत. आपण पाहतोय आत्मनियमन, सेल्फ कंट्रोल. स्वतः बरोबर जुळून घेताना काय केलं पाहिजे तर पहिलं असतं आत्मभान, दुसरं असतं सेल्फ कंट्रोल, आत्मनियमन. आता हे आत्मनियमन काय आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण पाहिले की स्वतःच्या भावना समजल्या पाहिजेत. आता या सेल्फ कंट्रोल मध्ये सांगतायत की स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण असणं म्हणजे सेल्फ कंट्रोल. जर आपल्याला स्वतःच्या भावना कळल्या तर आता आपण काय करणार आहोत, स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण कसं ठेवायचं. डॅनियल गोलमननी त्यांच्या पुस्तकात एक उदाहरण सांगितलं. त्यांनी सांगितलं की एक 20 ते 25 मुलांचा एक गट तयार केला आणि त्या 25 मुलांना सांगितलं की तुम्हाला आम्ही आत्ता या क्षणी चॉकलेट देणार आहोत. चॉकलेट ज्या मुलांना आत्ता लगेच चॉकलेट पाहिजे त्यांना एक चॉकलेट मिळेल, प्रत्येकाला एक चॉकलेट. परंतु जी मुलं उद्या सकाळपर्यंत थांबू शकतील त्यांना आम्ही 2-2 चॉकलेट देणार आहोत. असं त्यांनी मुलांना सांगितलं, शालेय मुलांना सांगितलं की जी मुलं म्हणतात त्यांना आम्ही 1 चॉकलेट देणार आहोत, जी मुलं म्हणतील की आम्हाला उद्या दिलं तरी चालेल पण आम्हाला 2 चॉकलेट पाहिजे. असे ज्यावेळेस गट तयार केले त्यावेळेस 2 गट तयार झाले. काही मुलं म्हटली की नको, आम्हाला उद्या दिले तरी चालतील, आम्हाला 2-2 चॉकलेट पाहिजेत. काही मुलं मात्र म्हटली की नाही, आम्हाला आत्ताच पाहिजे 1 चॉकलेट. आणि हे जो गट आहे, या 2 मुलांचा जो गट आहे तो काही दिवसानंतर त्यांचं ऑब्झर्वेशन केलं गेलं, त्यांचा सर्वे केला गेला की ती मुलं काय करतायत. तर एक लक्षात आलं, जो 1 चॉकलेट घेणारा जो गट होता ती मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये सो आहेत, सो. आणि ज्यांचा संयम होता, आम्हाला दुसऱ्या दिवशी चॉकलेट द्या, ती मुलं त्यांच्या क्षेत्रामध्ये काहीतरी भव्य दिव्य करतायत असं लक्षात आलं. असं डॅनियल गोलमननी त्यांच्या पुस्तकात सांगितलं. याचा अर्थ काय होतो की जी मुलं आत्ता चॉकलेट पाहिजे असं म्हणत होती त्यांचा स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण नव्हतं. त्यांना असं वाटलं की मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. आणि जी मुलं म्हटली की आम्हाला उद्या दिलं तरी चालेल
ती मुलं दुसऱ्या दिवशीपर्यंत विसरून गेली. ती म्हटली की आता आपलं उद्या चॉकलेट मिळणार आहे 2-2. ती त्यांच्या कामामध्ये मग्न झाली. ते सारं विसरून गेली आणि स्वतःचं काम करायला लागली. म्हणजेच सेल्फ कंट्रोल, स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवता येणं म्हणजे सेल्फ कंट्रोल. आता हे ठेवायचं कसं? जर आम्हाला असं सांगितलं जातं की भावना जर समजत असतील आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवायचं म्हणजे काय करायचं? एक सांगितलं जातं की जर आपल्या इमोशन्स पॉझिटिव्ह असतील तर त्या वाढवत नेता आल्या पाहिजे. जर मी आता खूप हॅपी आहे, मी आता जर खूप उत्साही आहे, तर हा जो उत्साह आहे, हा जो हॅपीनेस आहे, हा मला वाढवत आला पाहिजे. म्हणजेच त्या भावना ज्या आहेत पॉझिटिव्ह इमोशन्स त्या कंट्रोल करणं म्हणजेच काय, त्या वाढवता आल्या पाहिजेत, त्या पॉझिटिव्ह आहेत म्हणून. आणि असं सांगितलं जातं जर तुम्ही निगेटिव्ह इमोशन्स मध्ये आहात, तुम्ही जर नैराश्यामध्ये आहात, तर त्या इमोशन्स तुम्हाला स्टॉप करता आल्या पाहिजेत, त्या थांबवता आल्या पाहिजेत. म्हणजे स्वतःच्या भावनावरती नियंत्रण. म्हणजे पहा, हे थोडंसं रिस्की आहे पहा. म्हणजेच चांगल्या भावना वाढवता आल्या पाहिजेत आणि नकारात्मक भावना थांबवता आल्या पाहिजेत. मात्र याच्यामध्ये मात्र काही अपवाद आहेत. ते अपवाद आपल्याला समजून घ्यायचे सेल्फ कंट्रोल मध्ये. याच्यामध्ये काही अपवाद असे आहेत की तुम्ही म्हणा सर आमच्या अशा काही इमोशन्स असतात की त्या आम्हाला काहीतरी वाईट करून आम्हाला त्या इमोशन्स आमच्यामध्ये सकारात्मक येतात. म्हणजेच इमोशन्स पॉझिटिव्ह असतात पण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट मात्र नकारात्मक असतात. इमोशन्स पॉझिटिव्ह मात्र त्याचे परिणाम नकारात्मक असंही असतं. मग त्यावेळेस काय करायचं? याचं उदाहरण जर कुणाला आठवत असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. इमोशन्स पॉझिटिव्ह मात्र लॉंग टर्म मध्ये त्याचे इफेक्ट मात्र नकारात्मक. अशा कुठल्या गोष्टी असतात? आणि त्या गोष्टी असतात व्यसन. जी लोक व्यसनी असतात, जी जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह इमोशनसाठी किंवा उत्साह वाढवण्यासाठी ड्रग्ज घेतात किंवा काही करतात, तेवढ्या काळापुरते त्यांचे इमोशन्स हे पॉझिटिव्ह असतात, उत्साहात असतात ते, आणि मग त्याचे लॉंग टर्म इफेक्ट नकारात्मक असतात. इथं आपल्याला लक्षात ठेवायचे अशा कुठल्या इमोशन्स माझ्या बाबतीत आहेत की म्हणजेच मी विघातक गोष्टी करून जर माझ्या इमोशन्स पॉझिटिव्ह होत असतील तर मला हे समजलं पाहिजे. त्यासोबतच अशा काही गोष्टी असतात की इमोशन्स नकारात्मक आहेत मात्र त्याचे लॉंग टर्म इफेक्ट मात्र सकारात्मक असतात. म्हणजेच एखादी गोष्ट ज्यावेळेस मी करतो त्यावेळेस माझ्या आतमधून मला मन सांगते रे ते सोडून काय करतोस, हे करू नकोस. कारण ते इमोशन काय सांगतात, नकारात्मक इमोशन्स असतात. मात्र तीच जर गोष्ट मी सातत्यपूर्ण केली, जरी मला आतमध्ये वाईट वाटत असलं तरी मी जर ते केलं तर त्याचे पॉझिटिव्ह परिणाम येऊ शकतात. अशा कुठल्या गोष्टी असतात? तुम्हाला जर आठवत असेल काही तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता की इमोशन्स नकारात्मक आहेत परंतु लॉंग टर्म इफेक्ट मात्र सकारात्मक आहेत. अशा कोणत्या बाबी आहेत किंवा अशा कोणत्या बाबी असतात? आणि त्या गोष्टी असतात विद्यार्थ्यांचा अभ्यास करत असताना इमोशन्स हे नकारात्मक असतात पण तरीही आपण ते जर केलं तर त्याचे परिणाम मात्र सकारात्मक येतात. म्हणून अभ्यास ही एक अशी गोष्ट आहे, इमोशन्स निगेटिव्ह, परिणाम पॉझिटिव्ह. आळस, ज्या ज्या गोष्टीचा आपण आळस करतो, चांगल्या गोष्टीसाठी, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आयुष्यात ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आपल्या आयुष्यात जे जे काय करावं लागतं ते करत असताना इमोशन्स ह्या निगेटिव्हच असतात. मॅक्झिमम लोकांना सकाळी लवकर उठायला आवडत नाही, योगा प्राणायाम ध्यान व्यायाम करायला आवडत नाही. कारण काय, इमोशन्स निगेटिव्ह असतात. नको वाटतं, झोपायला छान वाटतंय, इमोशन्स निगेटिव्ह आहेत. परंतु त्या इमोशन्स निगेटिव्ह असतानाही जर आपण ते केलं तर त्याचे लॉंग टर्म इफेक्ट मात्र पॉझिटिव्ह असतात. म्हणून आपल्याला स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवायला जमलं पाहिजे असं हा डॅनियल गोलमन सांगतोय. पुढचं आहे वर्तनात विश्वास पात्रता आणि सच्चेपणा. जी सेल्फ कंट्रोल असणारी लोक असतात यांच्या वर्तनामध्ये विश्वास पात्रता असतो. म्हणजेच काय, इंटेन्शन. या सेल्फ कंट्रोल असणाऱ्या लोकांचं जे इंटेन्शन आहे ना ते लगेच लक्षात येतं की ती लोक काय बोलतात, काय वागतात आणि काय करतात. आचार विचार याच्यामध्ये लगेच लक्षात येऊन जातं की या व्यक्तीचं सेल्फ कंट्रोल आहे म्हणून हे सारं करू शकतोय.
म्हणून अशा व्यक्तीच्या वर्तनामध्ये विश्वास पात्रता असते. आपण पाहतो समाजामध्ये अशी काही लोक असतात की त्यांच्या शब्दावरती लोक काहीही करू शकतात. का? कारण इंटेन्शन चांगलं आहे. इंटेन्शन आतमध्ये असतं, त्याला आपण म्हणतो स्वतःला स्वतः बरोबर जुळवून घेणं. आणि हे कशातून येतं? इंटेन्शन हे सेल्फ कंट्रोल मधून येतं. वर्तनात विश्वास पात्रता आणि सच्चेपणा असणे. आपल्या सतसत वेग बुद्धीशी प्रामाणिक राहून ही लोक निर्णय घेतात. सेल्फ कंट्रोल असणारी लोक जी आहेत ना, ती स्वतःची सतसत विवेक बुद्धी काय सांगते त्याप्रमाणे निर्णय घेतात. लोक काय म्हणतील याचा विचार करत नाहीत. लोकांना काय वाटतं याच्याशी काही देणं घेणं नसतं. आपला जे आपले 5 सेन्स आहेत, 5 सेन्स, ते 5 सेन्सच्या पलीकडे जाऊन आपला 6 सेन्स काय सांगतोय त्या 6 सेन्सला अनुसरून ही लोक सेल्फ कंट्रोल असणारी लोक निर्णय घेतात. आत्मनियमन असणारी लोक, ही लोक इनोव्हेटिव्ह असतात. इनोव्हेटिव्ह, नवोपक्रमशील, आउट ऑफ बॉक्स विचार करणारी लोक असतात. ही म्हणजेच आउट ऑफ बॉक्स विचार करणं आणि सरळ धोपट विचार करणं याच्यामध्ये फरक एकच आहे की म्हणतात की सारी लोक जशा पद्धतीनं विचार करतात आणि सर्व लोक काय पाहतात, म्हणजेच लोक जसा विचार करतात त्याच्यापेक्षा वेगळा विचार करणं म्हणजेच आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. ही जी सेल्फ कंट्रोल लोक असतात ती नवोपक्रमशील असतात, क्रिएटिव्ह थिंकिंग वाली लोक असतात ही. आणि ही त्यांना आपण आउट ऑफ बॉक्स विचार करणारी लोक म्हणतात. ही लोक परिस्थितीशी समायोजन साधणारी लोक असतात, सेल्फ कंट्रोल असणारी. आणि हे सारं येतं कुठून? हे सारं शेवटी येतं त्या आत्मभानामधून येतं. आत्मभानामधूनच आपण पुढे आत्मनियमनाकडे जातो, सेल्फ कंट्रोलकडे जातो. आणि मग स्वतःला स्वतः बरोबर जुळून घेताना तिसरा मुद्दा जो येतो तो असतो आत्मप्रेरणा, सेल्फ मोटिवेशन. हे येईल कुठून? आपल्याला मोटिवेशन माहितीये, जगामध्ये सगळीकडे माहितीये मोटिवेशन. मोटिवेशन काय कामाचं? कुणीतरी येईल आणि मला मोटिवेट करेल. आपल्याला सेल्फ मोटिवेशन पाहिजे या स्वतःला स्वतः बरोबर जुळवून घेताना. आणि या आत्मप्रेरणेसाठीचं एक उदाहरण सांगतो. आपण समुद्रामधले मासे आणि खेकडे पाहिले असतील. मासे आणि खेकडे, जर आपण समुद्रातले मासे जर एका बकेटमध्ये ठेवले मासे, तर त्या बकेटवरती आपल्याला काय करावं लागतं? झाकण ठेवावं लागतं. झाकण का? कारण ते मासे एकमेकाला मोटिवेट करतात. ते मासे जे आहेत त्या बकेटमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतात, कारण ती सेल्फ मोटिवेटेड असतात. म्हणून वरती झाकण लागतं. कारण ते काय करतात? ते म्हणतात की मला नाही जाता आलं तरी चालेल, पण तू तरी जा बाहेर. म्हणून ते मासे त्याच्यावरती झाकण ठेवावं लागतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त असतं ते दुसरं असतं ते खेकडे. ते जर आपण एका बकेटमध्ये ठेवले तर त्याच्यावरती झाकण ठेवण्याची गरज पडत नाही. कारण काय? कारण ते सेल्फ मोटिवेटेड तर नसतातच नसतात. सेल्फ तर सोडा, ते नुसते मोटिवेटेडही नसतात. ते काय करतात? ते दुसऱ्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. अरे मला तर जाता येणार नाही, पण तूही जाऊ नकोस. म्हणून सेल्फ मोटिवेटेडचं जर सर्वात चांगलं उदाहरण जर असेल तर ते आपण माशांचं म्हणू शकतो. ही सेल्फ मोटिवेटेड लोक असतात. ती काय करतात? डॅनियल गोलमन म्हणतो की अधिक उच्च संपादनाची उर्मी या लोकांमध्ये असते. अधिक उच्च संपादन करणं म्हणजे काय? जगामधल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की मी पुढे गेलो पाहिजे, मला मान मिळाला पाहिजे, मला सन्मान मिळाला पाहिजे, मला पुरस्कार मिळाला पाहिजे. साऱ्या गोष्टी, पद, पैसा, प्रतिष्ठा प्रत्येकाला मिळाली पाहिजे असं वाटत असतं. मात्र सामान्य लोक विचार करतात हे मला सारं मिळालं पाहिजे, पण आता मी जे करतोय ना ते करत असतानाच मला हे मिळालं पाहिजे. मी वेगळं असं काहीच करणार नाही, त्याच्यातूनच मला मिळालं पाहिजे. मात्र सेल्फ मोटिवेटेड लोक काय करतात? ही त्याच्यासाठी मात्र ती उच्च संपादनाची त्यांच्यामध्ये उर्मी असते. ते हे करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून डॅनियल गोलमन म्हणतो की ती सेल्फ मोटिवेटेड लोक स्वतःला प्रेरणा देतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात. सेल्फ डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करतात. काही ना काहीतरी करायचा यांचा विचार असतो. ही लोक काय करतात? सेल्फ मोटिवेटेड लोक ती निष्ठेनं कार्यरत राहतात. निष्ठेनं कार्यरत राहणं म्हणजे काय? की ज्या क्षेत्रात आपण काम करतोय
त्या क्षेत्रात एवढी निष्ठा ठेवायची की आजूबाजूला काय चाललंय काहीच घेणं देणं नाही. माझ्या समोर हे काम आलंय आणि ते काम मला आता पूर्ण फोकसनी करायचंय. 100% माझी निष्ठा त्याच्यामध्ये असणार आहे. सेल्फ मोटिवेटेड लोक अशा पद्धतीनं काम करतात. ते निष्ठा ठेवतात आणि निष्ठेनं काम करतात. आपण जर आपल्या सभोवतालची निष्ठेनं काम करणारी लोक जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की ती इथपर्यंत का पोहोचली. मग आपण प्रत्येक क्षेत्रातली जरी उदाहरणं पाहिली, क्रिकेट मधला टॉपचा व्यक्ती सेल्फ मोटिवेटेड आहे, त्याला अधिक उच्च संपादनाची उर्मी आहे, तो निष्ठेनं काम करतोय, सचिन तेंडुलकर बनू शकला. लता मंगेशकर का तिथपर्यंत पोहोचल्या, रतन टाटा या स्टेजला का पोहोचले. अमिताभ बच्चन असं म्हणतात की सध्याच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अमिताभ बच्चन 17-17, 18-18 घंटे नाही तर 20-20 तास काम करतात. म्हणजे यांना एवढा उत्साह कुठून येत असेल. ही लोक विविध कृती आणि उपक्रमामध्ये पुढाकार घेतात. सेल्फ मोटिवेटेड जी लोक असतात ना, ती कुठल्याही गोष्टीमध्ये इनिशिएटिव्ह घेतात. सर्वात अगोदरचा पुढाकार ते घेतात. मला तर असं वाटतं की पुढाकार जो शब्द आहे किंवा पुढारी हा जो शब्द आहे ना, तो याच गोष्टीमुळे आला असेल. जो स्वतःहून पुढे जातो तो पुढारी. खरं तर आपण त्या पुढारी ह्या शब्दाकडे खूप वाईट अर्थाने पाहतो, परंतु ही लोक कार्यकर्ता असणारी जी लोक आहेत, पुढाकार घेणारी लोक, ती पुढे का गेली तर त्यांनी कधीतरी स्वतःहून पुढाकार घेतलाय, स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतलाय आणि ती पुढे आली आणि ती लीडर झाली. म्हणून आत्मप्रेरित लोक काय करतात, कुठल्याही क्षेत्रातला जो लीडर आहे तो कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःहून पुढाकार घेतोय. सतत आशावादी राहणे, ही जी लोक आहेत ती सतत आशावादी असतात. आता या आत्मप्रेरित लोकांच्या बाबतीतलं एक वैशिष्ट्य असं आहे की या आत्मप्रेरित लोकांना जर समजा कुणी खाली खेचायचा प्रयत्न केला तर काय होतं. ही सेल्फ मोटिवेटेड लोक असतात, यांना जर कुणी खाली खेचायचा प्रयत्न केला, हे आपण एका किस्स्यातून पाहणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे इन्फोसिसचे नारायण मूर्ती, इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांची एक मुलाखत चालू असते. त्यांचा एक इंटरव्ह्यू हा परदेशातल्या चॅनलवरती चालू असतो, दुसऱ्या देशामधल्या चॅनलवरती त्यांचा इंटरव्ह्यू चालू असतो. आणि ती जी अँकर आहे ती अँकर अशी त्यांना प्रश्न विचारते नारायण मूर्तींना. नारायण मूर्ती म्हणजे सेल्फ मोटिवेटेड व्यक्ती, सेल्फ कंट्रोल असणारा व्यक्ती, आत्मभान असणारा व्यक्ती. या व्यक्तीचा इंटरव्ह्यू सुरू आहे आणि ती अँकर त्यांना म्हणते, साहेब तुम्ही भारतातले टॉपचे व्यक्ती, तुमचा भारत हा ग्रेट आहे, इंडिया ग्रेट, तुमची इन्फोसिस कंपनी ग्रेट आहे, तुम्ही नारायण मूर्ती म्हणून सुद्धा ग्रेट आहात. तुम्ही 5,000 रुपयामध्ये कंपनी सुरू केली आणि तुमच्या कंपनीला एवढी मोठ्या स्तरावरती नेऊन पोहोचवलं. आम्ही सुद्धा बाहेरच्या प्रदेशातले लोक सुद्धा भारताकडे मोठ्या नजरेनं पाहतो. आम्ही सॉफ्टवेअरच्या बाबतीत मोठ्या आशेनं पाहतोय. ती असं त्यांना मोठ्या मोठ्या उपाध्या लावती आणि त्यांना अशा मोठ्या स्टेजला नेऊन ठेवती आणि मग हळूच ती म्हणती, पण मूर्ती साहेब हे सारं खरंय, तुम्ही ग्रेट आहात, इन्फोसिस ग्रेट आहे, भारत ग्रेट आहे, पण हे सारं खरं असताना तुमचा मुलगा मात्र कम्प्युटरचं शिक्षण घेतोय, संगणकाचं शिक्षण घेतोय तुमचा मुलगा, मात्र तो अमेरिकेमध्ये जाऊन शिकतोय, असं का. म्हणजेच काय, अशा इंटरव्ह्यू मध्ये असं असतं की फार वरती घेऊन जायचं आणि मग हळूच अशी पिन टोचायची आणि मग पाहायचं कशी गंमत होते ते. तुम्ही जर ग्रेट आहात, भारत जर ग्रेट आहे, तर तुमचा मुलगा मात्र अमेरिकेत शिक्षण घेतो असं का. आणि मग ती पाहत होती त्यांच्याकडे, असं कुशीतपणे पाहते की आता कशी मजा आली तुमची आणि आता तुम्ही काय बोलणार आहात. मात्र नारायण मूर्ती शांतपणे त्यांच्याकडं, त्या बाईकडे, त्या अँकरकडे एक स्माइल टाकतात, एक स्माइल देतात आणि मग तिला सांगतात की हो खरंय, थोडस खालच्या पट्टीत सांगतात की हे खरंय, इंडिया ग्रेट आहे, माझी इन्फोसिस ग्रेट, मी सुद्धा ग्रेट आहे, मात्र माझा मुलगा अमेरिकेत शिकतो हे खरंय. त्याचं कारण काय, माझा मुलगा भारतातली संगणकाची जी एंट्रन्स एक्झाम होती ती एक्झाम माझा मुलगा पास होऊ शकला नाही आणि म्हणून तो अमेरिकेत आहे. आणि मग ते पाहतात. लक्षात आलं असेल तुमच्या, नारायण मूर्तींना काय सांगायचं होतं त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये, त्यांना सांगायचं होतं की आम्ही ग्रेटच आहोत, आमची जी इंडियाची जी एक्झाम आहे एंट्रन्स एक्झाम ती फार हाय लेवलची आहे, त्या परीक्षेमध्ये माझा मुलगा पास नाही होऊ शकला
परंतु तुमची परीक्षा थोडीशी खालच्या दर्जाची आहे म्हणून तो पास झाला आणि तो तिकडे आला. ही जी लोक असतात ती त्यांना कोणी जरी खाली ओढायचा प्रयत्न केला तरी ते बाजी उलटवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून स्वतःला स्वतः बरोबर जुळवून घेताना आपण या 3 बाबी पाहिल्यात: आत्मभान, आत्मनियंत्रण, सेल्फ कंट्रोल आणि सेल्फ मोटिवेशन, आत्मप्रेरणा. या 3 बाबी ज्या आहेत त्या स्वतः बरोबर जुळवून घेताना कामाला येतात. या 3 गोष्टी कशा वाढवायच्या आपल्या आयुष्यामध्ये हे सुद्धा आपण पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर आता आपण मात्र दुसरी बाब पाहणार आहोत: सोशल मॅनेजमेंट, सामाजिक व्यवस्थापन. खरं तर जगामध्ये यशस्वी होण्यासाठी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट आणि सोशल मॅनेजमेंट. मात्र या कोरोनाच्या काळामध्ये सेल्फ मॅनेजमेंटला जास्त महत्व प्राप्त झाले आणि त्याच्याकडेच आपल्याला लक्ष द्यायचंय. सोशल मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे. या सोशल मॅनेजमेंट मधले 2 पैलू आपण पाहणार आहोत की स्वतःला इतरांबरोबर जुळवून घेताना काय करायचंय. तर एक इम्पथी असली पाहिजे, इम्पथी, समानुभूती. जर मला इतरांबरोबर जुळवून घ्यायचंय तर माझ्यामध्ये इम्पथी असली पाहिजे. इम्पथी म्हणजे काय? तुम्हाला सिंपथी माहिती असेल. सिंपथी म्हणजेच काय की आपण कुणाच्या तरी विषयी म्हणतो, एखादा व्यक्ती जर अडचणीत असेल तर त्याला आपण म्हणतो अरे रे त्याच्या बाबतीत हे असं घडलं, त्याला आपण सहानुभूती म्हणतो. सहानुभूती. सिंपथी, अरे रे असं व्हायला नको होतं. या सिंपथीमुळे काय होतं, समोरच्या व्यक्तीला काहीच फायदा होत नाही. खरं तर सिंपथीमुळे समोरच्या व्यक्तीचा काहीच फायदा होत नाही, मात्र त्याच्या विरुद्ध असते ती इम्पथी. जर समोरच्याच्या जागेवरती मी जर असतो तर समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्या ठिकाणी मी स्वतःला पाहणं म्हणजेच इम्पथी. स्वतःला इतरांबरोबर जुळवून घेताना आपल्यामध्ये ही इम्पथी असणं महत्वाचं आहे. ही इम्पथी म्हणजेच काय? इतरांना समजून घेणं, इतरांचा विकास करणं. सीसॅट मध्ये इम्पथी सुद्धा पाहिली जाते. सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये तो समोरचा जो उमेदवार आहे त्याला स्वतःला इतरांबरोबर जुळवून घेताना त्याच्यामध्ये इम्पथी आहे का, तो समाजात गेल्यानंतर काय करणार आहे, प्रशासनात गेल्यावर काय करणार आहे हे पाहण्यासाठी त्याची पाहिली जाते. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की WHO न जसं भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सांगितलंय तसंच एक भावनिक बुद्धिमत्तेसोबतच एक इम्पथी नावाचं एक इंडिकेटर सांगितलंय. WHO म्हणतं की ज्या व्यक्तीमध्ये इम्पथी आहे त्या व्यक्तीला निरोगी समजावं. त्यासोबतच सामाजिक व्यवस्थापनामध्ये दुसरा घटक आहे तो आहे सोशल मॅनेजमेंट मधला सामाजिक कौशल्य. आपल्यामध्ये सोशल स्किल्स असले पाहिजेत. काही सोशल स्किल्स कोणते आहेत तर कम्युनिकेशन स्किल, कोऑपरेशन स्किल, प्रभाव पाडण्याचं कौशल्य, टीमवर्क, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. हे सारे स्किल जे आहेत ना हे स्किल जागतिक पातळीवर सुद्धा पाहिली जातात. कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपण सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल पाहतो, आपली जागतिक पातळीवरती सुद्धा सामाजिक जे सोशल स्किल आहेत ते कशा पद्धतीने काम करतात तर आपल्या लक्षात आलं असेल की कुठल्याही देशाचं एक हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर मध्ये काय गोष्टी असतात की आपली शस्त्र सामुग्री काय आहे, आपली युद्धाच्या बाबतीतली आपली तयारी काय आहे, ही सारी आपली हार्ड पॉवर असते. आणि त्याच्यासोबतच असते दुसरी सॉफ्ट पॉवर. सामाजिक स्किल मध्ये आपण सॉफ्ट पॉवर आहोत. भारत जो आहे तो सोशल मॅनेजमेंट मध्ये त्याला आपली सॉफ्ट पॉवर वापरल्या म्हणजे पाहिली जाते जगामध्ये. त्याचं एक उदाहरण म्हणजे कोरोनाच्या अगोदरी फार पूर्वी काय झालं होतं की भारताचे पंतप्रधान बाजूच्या एका देशामध्ये टूरवरती होते, दौऱ्यावरती होते. अफगाणिस्तानच्या दौऱ्यावरती असताना भारताच्या पंतप्रधानांनी अचानक त्या दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन केला आणि सांगितलं काय की आज तुमचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की मी तुमच्या वाढदिवसासाठी आज येतोय, तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतोय. खरं पाहायला गेलं तर जगामध्ये असं कधीच नसतं की जे काय प्रोटोकॉल आहेत त्या प्रोटोकॉलनुसार एका दिवसामध्ये आणि असं इन्स्टंट निर्णय होत नाहीत कधीच. परंतु भारताने काय केलं की तो काही 1-2 तासामध्ये तो निर्णय. आणि भारताचे पंतप्रधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटायला गेले. ऍक्च्युअल काय झालं
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण जगामध्ये आपली ज्या गोष्टी आपल्या हार्ड पॉवरमुळे लक्षात आल्या नसत्या त्या सॉफ्ट पॉवर जगामध्ये लक्षात आली की भारत काय करू शकतो. त्याच्यामध्ये हे जे सोशल स्किल आहे की जगामध्ये एक असं वातावरण निर्माण झालं की ज्या पाकिस्तान जो शेजारी देश आहे त्या देशाबरोबर भारताचे संबंध कसे आहेत. म्हणजे या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोशल स्किल मध्ये येतात. संघर्ष व्यवस्थापन, टीम मॅनेजमेंट, कोऑपरेशन, कम्युनिकेशन स्किल, या साऱ्या गोष्टी आपल्याला सोशल मॅनेजमेंट मध्ये पाहता येतात. म्हणून आपण आता या क्षणी 2 बाबी पाहिल्या, एक आत्मव्यवस्थापन आणि दुसरं सोशल सामाजिक व्यवस्थापन, सोशल मॅनेजमेंट. या 2 बाबीमध्ये आपण सर्वात जास्त प्रकाश टाकलाय तो सेल्फ मॅनेजमेंट वरती. आणि आता आपण आपल्या या सत्रामध्ये सर्वात शेवटच्या भागाकडे जाऊया आणि तो भाग म्हणजेच तुम्ही सारं म्हणता की सर हे सारं तुम्ही सांगितलं परंतु या गोष्टी वाढवायच्या कशा, भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आम्ही काय करावं आणि काय केलं पाहिजे. तर आत्मभान, सेल्फ अवेअरनेस वाढवण्यासाठी काय करता येईल तर स्वतःच्या क्षमता, सामर्थ्य, दोष आणि उणिवा असंही आपल्याला असं वाटत असतं की आपण फार ग्रेट आहोत. आपल्याला जर वाटतंय आपण ग्रेट आहोत तर एकदाच आपण स्वॉट अनालिसिस करायचं. माझ्यामध्ये कुठल्या कुठल्या स्ट्रेंथ आहेत त्या एकदाच्या लिहून काढायच्या. जर मला या कोरोनाच्या काळामध्ये असं वाटतंय की नैराश्य येत आहे तर माझ्यामध्ये विकनेस काय काय आहे ते लिहून काढायचे. आपल्या क्षमता, सामर्थ्य, दोष. आता ह्या साऱ्या गोष्टी लिहिल्यानंतर काय करायच्या, या दोष किंवा उणिवा या दूर करण्यासाठी योजना आखायची की मला क्षमता कशा वाढवता येईल, माझे विकनेस कसे कमी करता येतील, याच्यासाठी आपला प्लॅनिंग करता येऊ शकतो. आणि त्यानंतर आपले जे हितचिंतक आहेत, त्यांना सांगायचे की या माझ्यामध्ये क्वालिटी आहेत, या माझ्यामध्ये विकनेस आहेत, मला याच्यासाठी आता हे करायचंय आणि मी अशा पद्धतीने करणार आहे. आपण जर अशा पद्धतीचा जर ऍक्शन प्लॅन तयार केला, आपण जर आपल्या हितचिंतकांना सांगितलं तर मग काय होतं, खरं तर हे जे सत्र आहे हे सत्र आपण समोरासमोर ज्यावेळेस घेतो हे जवळपास 3-4 तास आपलं सत्र घेता येतं. यामध्ये आपण काही प्रॅक्टिकल्स घेऊ शकतो. त्या प्रॅक्टिकल्स मध्ये आपल्याला काही विद्यार्थ्यांकडनं प्रॅक्टिकल करून घेता येतात आणि त्यामधून आपल्याला मग भावनिक बुद्धिमत्ता त्या विद्यार्थ्याची कशी आहे ती वाढवण्यासाठी त्याला काय करता येईल या साऱ्या गोष्टी आपल्याला करता येतात. परंतु आपल्या जवळ ही जी 1 तासाची मर्यादा आहे, या 1 तासाच्या मर्यादेमध्ये आपण प्रकाश आपण या भावनिक बुद्धिमत्ता या कन्सेप्ट वरती टाकतोय. आणि म्हणून आत्मभान वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे तुम्ही या स्लाइड वरती पाहू शकता. दुसरं आहे भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आत्मनियमन, सेल्फ कंट्रोल. आपला सेल्फ कंट्रोल वाढवण्यासाठी काय करता येईल, रोज आपल्याला किमान 5 मिनिटं स्वस्थ बसून आत्मचिंतन करता येऊ शकतं की आज आम्ही डोळे बंद कधी करतोय, एक तर आम्ही ज्यावेळेस झोपतो ना त्याच वेळेस आमचे डोळे बंद होतात. परंतु आपण जर शांतपणे डोळे बंद केले आणि आत्मचिंतन केले की मी आज सकाळपासून काय काय केले, मी आज दिवसभरात काय चुकलो, माझ्या भावनांचा उद्रेक कुठे झाला, मी आज दिवसभरात कुठल्या वेळामध्ये हॅपी होतो, कुठल्या वेळामध्ये मी खूप म्हणजे चिडचिड करत होतो, कुठं माझ्याकडून भावनांचा उद्रेक झाला, यावर जर आपण विचार केला तर बरोबर आपल्या लक्षात येते की आज दिवसभरात माझ्याकडून या गोष्टी घडल्या. 15 मिनिटं जर आपण मेडिटेशनची सवय लावली, ध्यानाची, जगामध्ये सारं जग आता मान्य करायला लागले की प्राणायाम, ध्यान, योगा यामुळं, व्यायाम यामुळं आपली इम्युनिटी सिस्टीम वाढू शकते, इम्युनिटी वाढू शकते, आपली प्रतिकार क्षमता वाढू शकते, हे सारं जग सांगतंय. आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी सुद्धा आपल्या त्याच गोष्टी आहेत की मेडिटेशनची सवय. मग तुम्ही कुठलंही मेडिटेशन करू शकता. आपण आपलं जे जमतंय आता आपलं सारं शिकू शकतोय. आपल्या ज्या काही संस्था आहेत, काही ऑर्गनायझेशन्स आहेत, आपल्या स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन, त्यांच्या बरोबर आपण स्वतःला जोडून घेऊ शकतो. मग त्या कुठल्याही असतील, आर्ट ऑफ असेल किंवा मग आपलं विपश्यना असेल, अशा कुठल्याही ऑर्गनायझेशन बरोबर आपण जोडून घेऊन आपल्या मेडिटेशनची सवय लावू शकतो. त्याच्यामधून सुद्धा आपली हे जे काही इमोशन्स आहेत याच्यावरती आपला कंट्रोल ठेवता येऊ शकतं. भावनिक बुद्धिमत्ता, सेल्फ कंट्रोल. त्यानंतर आत्मप्रेरणेसाठी काय करता येईल, स्वतःची आत्मप्रेरणा वाढवण्यासाठी रोज प्रेरणादायी काहीतरी आपण वाचू शकतो.
आपल्या विद्यार्थ्यांना आपण वाचायला देऊ शकतो. आजचं हे जे सत्र आहे ते विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी, व्यावसायिकांसाठी, गृहिणींसाठी, आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असू, हा भावनिक बुद्धिमत्ता ही कामाची. कारण आपण सारे या महामारीच्या काळामध्ये सर्व घरात बसलेलो आहोत आणि घरात असताना आपल्याला स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेताना त्रास होतोय. आणि याच्यासाठी आत्मप्रेरणेसाठी मला काय करता येईल, काहीतरी प्रेरणादायी रोज वाचता आलं पाहिजे. छोटे छोटे पुस्तकं असतील, प्रेरणादायी काहीतरी पाहता आलं पाहिजे आपल्याला. आपल्या समोर आता खूप मोटिवेशनल व्हिडिओज आहेत. आपल्याला मोटिवेशनल काही ऐकता येईल का दिवसभरात? काही मोटिवेशनल लोकांना भेटता येईल का? प्रेरणादायी लोकांना आपण भेटू शकतो का? या बाबीमधून आपल्याला आपली आत्मप्रेरणा वाढवता येते. सेल्फ मोटिवेशन आपल्याला वाढवता येऊ शकतं. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेण्यासाठी ह्या पाहिल्यात. आता आपण पाहूया भावनिक बुद्धिमत्तेतील समानुभूती वाढवण्यासाठी काय करता येईल. स्वतःला समाजाबरोबर जुळवून घेताना समानुभूती वाढवायची आपल्याला, आणि ती समानुभूती वाढवण्यासाठी मदत करता येईल आपल्याला. जो आपल्या समोर आहे, जो काहीतरी कामासाठी आपल्या समोर येतोय, त्याच्यासाठी मला काय करता येईल, मी काही करू शकतो का, त्याच्या जागेवर जर मी असतो तर काय झालं असतं, इतरांना काही मदत करता येईल का, सहकार्य करता येईल का, लोकांच्या अडचणी समजून घेता येतील का, जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावरती काही करता येऊ शकतं का आपल्याला, त्या दूर आपण प्रयत्न करू शकतो का. हे म्हणजेच आपली समानुभूती. लोकांना जे काय वाटतंय, लोकांचे जे इमोशन्स आहेत, लोक जे अडचणीत आहेत, लोकांच्या चेहऱ्यावरती जे नैराश्य आहे, लोक जे आता खूप अस्वस्थतेमध्ये आहेत, त्याच्यातून मला काहीतरी करता येऊ शकतं का, हे सारं म्हणजे समानुभूती. छोटे छोटे प्रयोग करून आपण आपली समानुभूती वाढवू शकतो. त्यानंतर सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स. स्वतःला इतरांबरोबर येताना मला काही माझे सोशल स्किल वाढवता येतील का. आणि ते म्हणजेच काय, त्याच्यामध्ये बोला कमी, कमीत कमी बोलून जास्तीत जास्त कृती करणे, हे सामाजिक कौशल्यासाठीचं महत्वाचं आहे. म्हणजेच काय, आम्ही एखादा ऍक्शन प्लॅन तयार करतो, तो तयार करताना बोलायची गरज नाही, परंतु तो कृतीत आणा. कुठलीही गोष्ट फक्त विचाराच्या पातळीवरती राहून उपयोग नाही, ती कृतीत आणणं महत्वाचं आहे. म्हणून बोला कमी, कृती जास्त करा, इतरांचा विचार करा, इतरांची चौकशी करा. या गोष्टी जर आपण या काळामध्ये करू शकलो तर आपले जे सोशल स्किल्स आहेत. भारताने काय केलं, भारत स्वतः म्हणजे 1-2-3 महिन्यापूर्वी पेपरला अशी एक बातमी होती की भारतातल्या लोकांना देण्यासाठी, लस देण्यासाठी एवढा पैसा आहे काय, असं एक हेडलाईन आलं होतं. जे कोरोनाची लस तयार करतात, आदर पुनावाला यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की भारतातल्या लोकांना लस देण्यासाठी पैसा आहे काय, अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट होतं. आणि 2 ते 3 दिवसानंतर एक भारत सरकारचं एक स्टेटमेंट आलं, महाराष्ट्र शासनाचं एक स्टेटमेंट आलं, आणि त्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं गेलं, फक्त एकच वाक्य सांगितलं गेलं की भारत आणि महाराष्ट्रातून जगामध्ये इतर गरीब देशांना सुद्धा आम्ही लस पुरवणार आहोत. फक्त एवढं स्टेटमेंटचा अर्थ काय होतो, आम्ही आमच्या लोकांना तर लस देणारच आहोत, याच्यासोबतच आम्ही जगातल्या गरीब देशांना सुद्धा लस देणार आहोत. हे आपलं सोशल स्किल आहे, ही आपली इम्पथी आहे. आणि हीच इम्पथीसाठी इतरांचा विचार करा, इतरांची चौकशी करा. या साऱ्या गोष्टीमधून आपण आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवू शकतो. हे जे सत्र आहे, हे सत्र मी का घेतोय, मी एक महाराष्ट्र शासनाचा अधिकारी आहे. मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये मी भारत सरकारचं DOPT आणि महाराष्ट्र शासनाचं यशदा यांच्या मार्फत काही सत्र घेतली, यांच्या मार्फत मला काही ट्रेनिंग घेता आली. मी पोलीस खात्यामध्ये 10 वर्ष काम केलंय, जवळपास 8 ते 9 वर्ष शिक्षण खात्यामध्ये काम केलंय, शालेय शिक्षणामध्ये, आणि आता जवळपास 8-9 वर्षापासून वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये काम करतोय. या 3 विभागामध्ये काम करत असताना भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडून काही प्रशिक्षण मला घेता आली, आणि त्या प्रशिक्षणामधून माझ्या लक्षात आलं की आपण या कोरोनाच्या काळामध्ये काही कार्यक्रम घेऊ शकतो. आणि त्यामुळे मी हे कार्यक्रम घ्यायला लागलोय. सुट्टीच्या दिवशी हे कार्यक्रम घेताना हे माझा कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन नाही. हे कार्यक्रम मी एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून घेतोय. मग ते शाळांसाठी असतील, महाविद्यालयासाठी असतील, काही सामाजिक संस्था असतील, व्यावसायिक असतील,
गृहिणी असतील किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या लोकांना उपयोगाला येतील असे सॉफ्ट स्किल्स असतील, यासाठी आपण हे सारे प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला हे कार्यक्रम कसे वाटतायत याविषयीचा जर तुमचा काही अभिप्राय असेल तर मी माझा मोबाईल नंबर तुमच्या समोर दाखवतोय. यामुळे मला थोडासा तुमच्याकडून फीडबॅक. माझा मोबाईल नंबर आहे 9422723737 9422723737. परत एकदा नम्रपणे सांगतो, यामध्ये कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन नाही. हे सारं करताना एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मी हे सारं करतोय आणि त्यासाठीचाच हा उपक्रम आहे. आपण थांबणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही घेणार आहोत आपण. तुमचे काही अभिप्राय असतील तर तेही घेणार आहोत. पण त्यापूर्वी या सत्राच्या विषयीचा एक तुमचा अभिप्राय, एक ऑडियन्स पोल तुमच्या समोर दाखवतो. तो ऑडियन्स पोल 3 प्रश्न आहेत या ऑडियन्स पोल मध्ये आणि ते तिन्ही प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो. काही लोक फेसबुक लाईव्ह वरती आहेत, त्यांना ते प्रश्न वाचता येणार नाहीत म्हणून मी वाचून दाखवतो. प्रश्न आहे, मिशन IAS अमरावती यांनी आयोजित केलेल्या आजच्या ऑनलाईन वेबिनारमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनातील नकारात्मकता, नैराश्य, अस्वस्थता दूर होण्यास मदत होईल काय? ज्यांच्या मनामध्ये काही अस्वस्थता असेल, नकारात्मकता असेल किंवा काही नैराश्य आलेलं असेल, हे नैराश्य काही छोट्या प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत होईल असं वाटतंय का? याचं उत्तर मिशन IAS ला काय वाटेल याचा विचार करू नका, मला काय वाटेल याचा विचार करू नका, आदर्श उत्तर कृपया देऊ नका. याचं उत्तर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता, कारण हा तुमचा फीडबॅक आहे. दुसरा प्रश्न आहे, आजचे ऑनलाईन वेबिनार तुम्हाला कसे वाटले? आजचं ऑनलाईन वेबिनार तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं की उत्कृष्ट वाटलं की अतिउत्कृष्ट वाटलंय? अशा पद्धतीचे 3 पर्याय दिलेले आहेत. त्या 3 पैकी एका पर्यायावरती तुम्ही तुमचं वोटिंग करू शकता. इथं 3च वोट करण्यासाठी 3च गोष्टी आहेत. तुमचं वोटिंग या 3 पैकी एका पर्यायावरती करू शकता. आदर्श उत्तर कृपया देऊ नका. आणि तिसरा प्रश्न आहे, सुट्टीच्या दिवशी अशा पद्धतीने आयोजित करण्यात येत असलेल्या अशाच प्रकारचे ऑनलाईन वेबिनार यापुढे आपणास जॉईन करायला जर आवडणार असतील, असे वेबिनार जर तुम्हाला आवडणार असतील, महाराष्ट्रातल्या सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, व्यावसायिकांसाठी, गृहिणींसाठी, बेरोजगारांसाठी जर कुणी आयोजित करणार असतील, असे कार्यक्रम जर आम्ही घेत असू दर आठवड्याला, तर यातला कुठला कार्यक्रम तुम्हाला पाहायला आवडेल, यातल्या कुठल्या विषयावरती तुम्हाला ऐकायला आवडेल, त्याच्यावरती तुम्ही टिक मार्क करू शकता. ते विषय मी तुमच्या समोर दाखवलेत. समस्या निराकरण व निर्णय क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग, यावरती तुम्हाला कार्यक्रम पाहायला आवडेल काय? दुसरा ऑप्शन आहे ध्येय निश्चिती, गोल सेटिंग. गोल सेटिंग वरती तुम्हाला काही ऐकायला आवडेल काय? वेळेचे व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट वरती आपण काही घेऊ शकू का? संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल किंवा ज्याला आपण पब्लिक स्पीकिंग म्हणतो, याच्यावरती आपल्याला काही घेता येईल का? आणि नंतर सृजनशील विचार प्रक्रिया, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, यावरती आपल्याला काही घेता येईल का? तुम्हाला जे वाटतं त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. जवळपास आपला 71% ऑडियन्सने वोटिंग केलेलं आहे. 71%. बाकीची लोकही करतायत. याचं जे काय अनालिसिस आहे, हे अनालिसिस मी तुमच्या समोर दाखवणार आहे. खरं पाहायला गेलं तर हे सत्र जर आपण समोरासमोर घेतले असते तरीही आपल्याला लोकांच्या मनामधील काही गोष्टी आपल्या समोर विचारता आल्या नसत्या किंवा लोकांनी मोकळ्या मनाने सांगितल्या नसत्या. पण तीच गोष्ट आपल्याला या ऑडियन्स पोल मधून समजू शकते. कोण काय म्हटलं हे लक्षात येणार नाही, मात्र त्याचा अनालिसिस मात्र आपल्याला पाहता येणार आहे. आणि तेच अनालिसिस मी तुम्हाला समोर दाखवतो की आपल्या ऑडियन्सला काय वाटतंय. पहिल्या प्रश्नामध्ये आपला ऑडियन्स म्हणतोय की मिशन IAS अमरावती यांनी आयोजित केलेला आजचा वेबिनारमुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मनातील नकारात्मकता, नैराश्य, अस्वस्थता दूर होण्यास मदत होईल का? 97% ऑडियन्स म्हणतोय की होय, यामधून काही ना काहीतरी फरक पडणार आहे. धन्यवाद. तुम्ही खरं तर आज सुट्टीच्या दिवशी तुमचा वेळ देताय. मिशन IAS ने मला ही संधी दिली, त्यांचाही मी आभारी आहे. आणि तुमचा फीडबॅक येतोय. दुसऱ्या प्रश्नामध्ये 21% ऑडियन्स म्हणतोय की आजचा वेबिनार चांगला झालाय.
27% ऑडियन्स म्हणतोय की उत्कृष्ट झालाय आणि 52% ऑडियन्स म्हणतोय की अतिउत्कृष्ट झालाय. थँक्यू. मिशन IAS तुमचं अभिनंदन. त्यानंतरच्या तिसऱ्या प्रश्नामध्ये मात्र समस्या निराकरण आणि निर्णय क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग हे सत्र घ्या असं 33% ऑडियन्स म्हणतोय. 18% ऑडियन्स म्हणतोय की गोल सेटिंग वरती सत्र घ्या. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट वरती 15% ऑडियन्स म्हणतोय की टाइम मॅनेजमेंट घ्या. संवाद कौशल्यावरती 21% ऑडियन्स सांगतोय आणि सृजनशील विचार प्रक्रिया हे विचार आउट ऑफ बॉक्स वरती घ्या 12% ऑडियन्स सांगतोय. आपल्यापैकी असा एकही ऑडियन्स नाही की जो म्हणतोय की हे असं काहीही करू नका. यापैकी काहीही असाही एक पर्याय गंमत म्हणून ठेवला होता, परंतु धन्यवाद, कुणीही तसं म्हणत नाही. मी या ठिकाणी हा ऑडियन्स पोल थांबवतो. परत एकदा तुमचे सर्वांचे आभार मानतो. मिशन IAS चे डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर, प्रवीण खांडवे सर, प्रवीण गुल्हाने सर आणि यासोबतच आपला जो ऑडियन्स आहे या ऑडियन्सचे सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. हे सारं सत्र घेत असताना कळत न कळत माझ्याकडून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, कारण आपण भावनिक बुद्धिमत्ता हे सत्र घेतोय, कळत न कळत माझ्याकडून जर काही झालं असेल, काही शब्द गेले असतील, तर मी सर्वांची एकदा जाहीर माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. परत एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. पुढील सूत्र मी मिशन IAS कडे सोपवतो. कुणाच्या काही प्रतिक्रिया? खूप खूप धन्यवाद सर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण मुद्दे मांडले आहेत. आपल्या कार्यक्रमाला पुढे नेण्याच्या अगोदर चॅटमध्ये काही प्रश्न आहेत, मी वाचून दाखवतो आणि आपण त्यावर 2 मिनिटात आपला शेरा द्यावा. हा प्रश्न सुमन पाटील यांच्याकडून आलेला आहे आणि त्यांचा पहिला प्रश्न आहे, भावनिक नियंत्रण आणण्यासाठी कोणते प्रयत्न दररोज करता येतील? अर्थातच याचं उत्तर सरांनी आपल्या प्रेझेंटेशन मध्ये दिलं होतं. सर, भावनिक नियंत्रण आणण्यासाठी कोणते प्रयत्न दररोज करता येतील? म्यूट आहात सर आपण. काय म्हणता? अरे त्या ताईंनी प्रश्न हा शेवटच्या स्लाइडच्या अगोदर विचारलेला असावा, कपडा ठेवा. त्यामुळे त्यांनी ते अगोदर विचारलेलं होतं म्हणून त्यांनी तो प्रश्न आधी विचारलेला होता. त्यांना त्यांचं उत्तर त्यात मिळालेलं असेलच. एक छोट्या छोट्या ट्रिक मी सांगितलेल्या आहेत. सरांनी सांगितल्यानुसार स्वॉट अनालिसिस, आत्मचिंतन, आत्मप्रेरणा, सहानुभूती वाढवणे आणि सामाजिक कौशल्य हे विकसित करणे या माध्यमातून आपण भावनिक नियंत्रण वाढवण्यासाठी दररोजच्या जीवनामध्ये प्रयत्न करू शकतो. दुसरा प्रश्न आहे, मॅडम तर्फेच केलेला आहे, सामाजिक कौशल्य विकसित करणे हे व्यावसायिक जीवनात शक्य आहे का? ओके, यस, शक्य आहे. सामाजिक कौशल्य, सोशल स्किल म्हणजे हे जे आहेत, आपण जगातल्या कुठल्याही देशामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असू तर त्याच्यासाठी हे लागू पडतात. इव्हन एखादी गृहिणी जरी असेल तर तिच्यासाठी सुद्धा हे सोशल स्किल्स कामाचे आहेत. हे सारे सोशल स्किल जे आहेत ते सॉफ्ट स्किल्स आहेत. जे WHO ने जे 10 इंडिकेटर सांगितलेले आहेत ते 10 इंडिकेटर म्हणजेच आपले सोशल स्किल्स आहेत. CSAT मध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात, UPSC MPSCच्या अभ्यासक्रमात ज्या गोष्टी सांगितल्यात तेच हे त्यातले हे सोशल स्किल्स आहेत. हे आपल्याला आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या, मग ते आपण विद्यार्थी असू, पालक असू, शिक्षक असू, व्यावसायिक असू द्या, आपला स्वतःचा व्यवसाय असू द्या, हे सारं शक्य आहे आणि याच्या मार्फतच आपला विकास झालेला असतो. आपल्यामध्ये हे सामाजिक कौशल्य खूप चांगले आहेत आपल्यामध्ये. आपल्याला म्हणूनच आपण सामाजिक कौशल्याकडे जास्त वेळ न देता आपण स्वतःच्या सेल्फ मॅनेजमेंटकडे जास्त भर दिलेला आहे. हे सारं करता येतं, वाढवता येतं, हे करू शकतो आपण. तर मला वाटते बराच वेळ झालेला आहे आणि आपण आता विषयांतर न करता कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूया. आणि मी आशा करतो की आपण दर आठवड्याला किंवा 15 दिवसातून एकदा जसं शक्य असेल त्यानुसार आपण मगर सरांना पुन्हा एकदा भेटू आणि अनेक विषय आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. आणि मिशन IAS अशा प्रकारचे विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय अग्रेसर आहे. त्यामुळे आपण भविष्यामध्ये पुन्हा या सगळ्यासाठी भेटणार आहोत. वरद सोनवणे यांनी जो प्रश्न विचारला होता त्याचं थोडक्यामध्ये आपण उत्तर घेऊ आणि मग आपण समारोपाकडे वळू. त्याचा प्रश्न आहे की बा हाऊ आय कॅन मॅनेज माय पॅशन अँड स्टडी. मगर सर.
हा हा, त्याला काय म्हणायचंय की पॅशन आणि स्टडी कशा दोन्ही मॅनेज करायच्या. ओके ओके ओके. आपण जर आपलं स्वॉट अनालिसिस एकदा करायला लागलो, करेक्ट. स्वॉट अनालिसिस जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला आपल्या स्ट्रेंथ कळायला लागतील. आपल्या जर स्ट्रेंथ कळायला लागल्या आपल्याला की त्या स्ट्रेंथ मधूनच आपल्याला आपली पॅशन, खरं तर आपण जे अभ्यास करतोय तो अभ्यास म्हणजे आपला करिअर करायचंय. करिअर कशात तरी आपण करिअर करणार आहोत. करिअर करणार आहेत म्हणजेच काय, आपल्याला कुठल्या तरी बाबीची आवड आहे, एक क्षमता आहे आणि ते आपल्याला ते आपण करू शकतो. आवड क्षमता, आणि या आवड क्षमतेमधूनच आपण आपल्या ज्या गोष्टी आवडतात ते पॅशन मध्ये आपण उतरू शकतो. जसं आज मी जे काय सत्र घेतोय ही माझी पॅशन आहे, माझा हा छंद आहे. हे कशातून आले, माझ्या स्ट्रेंथ मधून आले. जर मला एकदा स्ट्रेंथ कळाल्या तर त्या स्ट्रेंथ मधूनच आपण पुढे जाऊ शकतो. आपली पॅशन आपला समजू शकते, कळू शकते. आपला छंद कशात जोपासायचा हेही कळू शकतं. सर्वात अगोदर आत्मभान. तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्याकरता ज्या गोष्टी आपल्याला सरांनी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपलं की आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपला कसा वाढवायचा, किंवा आपण सामाजिक कौशल्य आपलं भान वाढवण्यासाठी आपण कॉन्शियसनेस आपला कसा वाढवू शकतो, याबद्दल आपण एक मिशन IAS ने एक फाउंडेशन कोर्स सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये मदत होऊ शकेल. सरांनी या ठिकाणी जसे विषय मांडले त्यामध्ये मेमरी मॅनेजमेंट आपल्याला कसं करता येईल, आपल्याला निर्णय क्षमता, सेल्फ मोटिवेशन, प्रेरणा, या सगळ्या गोष्टींचा वाढवून आपण आपलं इमोशनल इंटेलिजन्स हा वाढवू शकतो, जो की 80% भाग आहे आपल्या जीवनाचा. जर तुम्ही इमोशनल इंटेलिजन्स तुमचा वाढवला तर तुमचा IQ सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकता आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल. आणि त्यासाठी लागणारे जे इतर कौशल्य आहेत, जसं की या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की ब्रेन प्रोग्रामिंग आहे, मेमरी मॅनेजमेंट आहे, सक्सेस सायकोलॉजी आहे, हे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. जर आपल्याला आपला सामाजिक कौशल्य वाढवायचं असेल तर आपल्याला कशा प्रकारे उत्तम प्रकारे श्रवण केलं पाहिजे, कशा प्रकारे आपण आपलं वाचन केलं पाहिजे आणि कशा प्रकारे आपण आपलं लिहिण्याचं कौशल्य विकसित केलं पाहिजे, त्यांनी आपण आपली सामाजिक जाणीव जी आहे ती आपण प्रखर करू शकतो. याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला निर्णय, वेगवेगळ्या अडचणी ज्या आल्या त्यावर मात करून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतःला विकसित केलं पाहिजे. यासाठी आपल्या अभ्यासाला व्यवस्थित जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर सरांनी जसं सांगितलं की आपल्याला आत्मचिंतन हे महत्वाचं आहे भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी. आणि आत्मचिंतन करायचं जर असेल तर विद्यार्थ्यांनी योगाभ्यास आणि मेडिटेशन या दोन्ही गोष्टी सुद्धा काही प्रमाणामध्ये समजून शिकून घेतल्या पाहिजे आणि त्याचा वापर आपण करू शकतो. याच प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ध्येय निश्चिती ही आपण जर ठरवली तर जीवनामध्ये आपल्याला खरोखर आपल्याला एक काहीतरी स्वतःला सिद्ध करून दाखवता येते. आणि स्वतःला सिद्ध करायचं जर असेल तर भावनिक बुद्धिमत्ता हा एक महत्वाचा मुद्दा आज आपण आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी बघितला. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी मिशन IAS हे सतत कार्यरत असते. सरांनी जसं सांगितलं की आपल्याला आत्मप्रेरणा वाढवायची आहे, तर आत्मप्रेरणा वाढवण्यासाठी आपण मिशन IAS तर्फे एक संस्कार शिबिर घेण्यात येते आणि यामध्ये 20 प्रसिद्ध मोठ्या मोठ्या व्यक्ती या आपलं स्वतःचं व्यक्तिमत उदाहरणावरून आपल्याला कशा प्रकारे स्वतःला प्रेरित ठेवता येईल याचं मार्गदर्शन करतात. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा मिशन IAS ला संपर्क करू शकता. जे विद्यार्थी या ठिकाणी असतील त्यांनी डॉक्टर नरेशचंद्र काठोळे या सरांचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे, 9890967003. आणि महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी गरजू विद्यार्थी आहेत आणि गरीब विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मिशन IAS ही सतत अग्रेसर असलेली संस्था आहे. तर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी वेळ काढला आणि या ठिकाणी कार्यक्रमाच्या शेवटी आपण मला जो आमचा ऑनलाईन कार्यक्रम कोर्सचा उपक्रम आहे त्याच्याबद्दल सुद्धा थोडक्यामध्ये आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि मिशन IAS चे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर हे आपलं या ठिकाणी मत शेवटी समारोप म्हणून व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण आपला हा आजचा कार्यक्रम संपवूया. नमस्कार मित्रांनो, मगर सरांच्या मनापासून आभार मानायला पाहिजेत की त्यांनी खूप चांगला हा सेमिनार घेतला
आणि आपण सर्वांचे आभार मानतो की जवळपास हा 100च्या वर लोक आजच्या या सभेमध्ये जॉईन झाले होते झूम मिटिंगच्या माध्यमातून, फेसबुक माध्यमातून. आम्ही शिवजयंती निमित्त जवळपास स्पर्धा परीक्षेची 8 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. ती आम्ही त्याच्या ज्या ई कॉपीज आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य देणार आहोत. आणि म्हणून ही मीटिंग संपल्यानंतर ज्यांना ज्यांना ही पुस्तकं पाहिजे आहेत, त्यामध्ये मी IAS अधिकारी होणार, शेतकऱ्याची मुले झालीत कलेक्टर, स्पर्धा परीक्षेची ABCD, सक्सेस स्टोरीज ऑफ IAS भाग 1, भाग 2, भाग 3, ही सगळी पुस्तकं सगळ्या विद्यार्थ्यांना ई कॉपीज विनामूल्य आम्ही देण्याचे ठरवले आहेत. तर त्यामध्ये माझा जो क्रमांक सरांनी सांगितला आहे, मी परत रिपीट करतो, 9890967003. या क्रमांकावर नुसतं आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर मिस कॉल जरी दिला तरी त्या प्रती आम्ही तुम्हाला लगेच पाठवू. या सेमिनार बद्दल माननीय संजय मगर सर, प्रवीण खांडवे सर आणि सर्व सहभागी लोकांचे आभार मानतो आणि मगर सरांचे मनोमन आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद सर. मिशन IAS चे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर यांनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा आभार मानतो. त्याच प्रकारे आजच्या कार्यक्रमासाठी भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर आपलं महत्वपूर्ण प्रकटन करणारे आमचे एक्सपर्ट लेक्चर श्री मगर सर, संजय मगर सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी स्वतःहून या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन आजचा हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या घडवून आणला. त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार मानतो. आणि आजच्या ह्या मीटिंग मध्ये उपस्थित सर्व मित्रांना सांगू इच्छितो की पुढील रविवारी सुद्धा आपण आता या ठिकाणी भेटणार आहोत. मगर साहेबांचा उत्साह आणि आमच्या सोबत आणखीन इतर जे अधिकारी आणि जे जोडलेले आहेत IAS अधिकारी आहेत त्यांचा सहकार्य पाहून आम्ही असं ठरवलं आहे की दर रविवारी आपण विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे एकेका विषयावर मार्गदर्शनाचे झूम मीटिंगचा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण आता सतत सुरू ठेवूया. आणि त्यासाठी आपण या सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सर्वांना शांततेने ऐकून आजची ही मीटिंग एकदम उत्कृष्ट अशी घडून आणली. त्याबद्दल मिशन IAS तर्फे मी पुन्हा आपल्या सर्वांचा एकदा धन्यवाद देतो. आणि आजचा हा कार्यक्रम जाण्यापूर्वी आपण आपला फीडबॅक एकदा पुन्हा चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता आणि त्यानंतर मग आपण आजची लाईव्ह मीटिंग जी आहे ती संपवणार आहोत. धन्यवाद सर. थँक्यू सर. येस सर. आपण